तर ते कुठलं होतं? तर आर्टिकल 35A दॅट वॉज इनलिस्टेड अंडर आर्टिकल 370, जे काश्मीरला एक स्पेशल स्टेटस द्यायचं. त्याच्यामध्ये स्टेटकडे काही पॉवर होता, जे तिथल्या नागरिकांना परमनंट रेसिडेन्स म्हणून घोषित करू शकत होता. नाऊ दॅट वॉज अ डिस्क्रिशनरी पार्ट. Only Jammu and Kashmir Assembly was able to define who was the permanent residents and who will be the permanent residents. That was the discretionary power. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगायचंय की ज्यावेळेस आर्टिकल 370 होतं काश्मीरमध्ये प्रेझेंट, तर त्यावेळेस पार्लिमेंटने केलेले कुठलेही कायदे असतील, एक्सेप्शन आहेत, कुठलेही म्हणजे कुठले पण नाही, नॅशनल सिक्युरिटी, कम्युनिकेशन अँड फॉरेन अफेअर्स याला सोडून बाकीचे कुठलेही जर कायदे असतील, तर ते कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू करायचे असतील तर जम्मू काश्मीरची जी असेंब्ली आहे, जम्मू काश्मीरची जी विधानसभा आहे, त्या विधानसभेला ते कायदे पाठवावे लागायचे पार्लमेंटला. फॉर एक्झाम्पल, की संसदेने एखादा कायदा पास केला आरोग्यावर किंवा जीएसटीवर, टेक एक्झाम्पल की जीएसटीवर एखादा कायदा पास केला भारतीय संसदेने आणि तो कायदा तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये लागू करायचा असेल, तर तो पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या विधानसभेला तुम्हाला पाठवावा लागेल. विधानसभामध्ये त्यांचे जेवढे काही तिथे आमदार बसलेले आहेत ते त्याला रेटिफाय करतील, म्हणजे काय, त्या कायद्यावर स्वतःचं मत देतील. आणि फॉर एक्झाम्पल, टेक एक्झाम्पल की 250 आमदारांपैकी समजा 225 किंवा 250 व्हॉट एव्हर सिंपल मेजॉरिटी, 125 पेक्षा जास्त आमदारांनी त्याला सपोर्ट केला असेल, मग तो कायदा तिथे लागू व्हायचा. आय मीन टू से की संसदेला खूप कमी अधिकार होते जम्मू काश्मीर बाबत, कारण कुठलाही कायदा, कुठलाही ऑर्डर जर जम्मू काश्मीरमध्ये अप्लाय करायचा असेल तर तिथल्या विधानसभेने त्याला मान्यता द्यायला पाहिजे, हा एक क्लॉज होता. दॅट वॉज अ हर्डल इन मेनी वे. मी सांगेल तुम्हाला की तो कसा हर्डल होता अँड हाऊ वी सॉल्व्ड इट, ते पण सांगेल. ओके, तर हे आर्टिकल 35A जे होतं ना, ते तिथल्या लोकल रेसिडेंट्सला एक स्पेशल प्रिव्हिलेजेस द्यायचे in terms of employment, in terms of acquisition of property, in terms of settling in a state, in terms of scholarship. ओके, आणि हा आर्टिकल 35 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील किंवा जर काही प्रिव्हिलेज आणायचे असतील, तर दॅट वॉज ओनली डिस्क्रिशनरी पॉवर गिव्हन टू दी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ जम्मू अँड काश्मीर. यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की ज्यावेळेस 370 आणि 35A एक्झिस्ट करत होतं आणि ज्यावेळेस जम्मू अँड काश्मीरला स्वतःचं स्पेशल स्टेटस होतं, त्यावेळेस तिथल्या मायनॉरिटीजला कुठल्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल या कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन दे वर नॉट अवेलेबल. आणि दॅट वॉज अ व्हेरी डिस्क्रिमिनेटेड. आता फॉर एक्झाम्पल, इफ XYZ पर्सन सेटल्ड इन टू जम्मू अँड काश्मीर फॉर लास्ट 30 years, एखादा कुठला पण व्यक्ती, एखादा युपीचा किंवा वेस्ट बेंगॉलचा कुठलाही व्यक्ती जम्मू अँड काश्मीरमध्ये एखाद्या पर्पजसाठी आलेला असेल आणि जो 30 वर्षासाठी तिथे राहत असेल किंवा 30 वर्षासाठी राहिला असेल, तरी सुद्धा त्याला तिथली नागरिकता मिळायची नाही. याचा अर्थ असा नाही की ड्युअल सिटिझनशिप होती आपल्याकडे एकेरी नागरिकत्वच आहे, परंतु फॉर एक्झाम्पल, आपण महाराष्ट्राचे नागरिक, म्हणजे आपण भारताचे नागरिक आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर आपण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस राहतो तेव्हा आपल्याला काही फॅसिलिटीज मिळतील. आपल्याला शिधा कार्ड मिळत असेल किंवा आपलं इलेक्शन कार्ड आपण इथून बनवू शकतो, तसं तुम्हाला त्या फॅसिलिटी जम्मू अँड काश्मीरमध्ये मिळत नव्हत्या जेव्हा आर्टिकल 35A आणि 370 होतं. आफ्टर दॅट ज्यावेळेस आर्टिकल 370 आणि 35A एक्झिस्ट मध्ये होतं, त्यावेळेस कुठला बाहेरचा व्यक्ती जाऊन तिथे कुठलीही प्रॉपर्टी तो परचेस करू शकत नव्हता. ज्यावेळेस 35A आणि 370 एक्झिस्ट मध्ये होतं काश्मीरमध्ये, त्यावेळेस तिथल्या स्त्रियांना सुद्धा कमी अधिकार होता. कसं मी ते सांगेल, बट दिस इज ओनली अ क्विक नटशेल देतोय की 35A मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट होतात. Those were relating with day-to-day life of the common citizens or not citizens, common residents living in Jammu and Kashmir. So 35A was a discriminatory provision related to that. Okay. आता 370 ची गरज का पडली हे थोडं लक्षात घेऊ. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की महाराजा हरी सिंगनी ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन साईन केलं भारतासोबत आणि त्यांनी सांगितलं की हो, मी जम्मू अँड काश्मीर किंगडमला भारतामध्ये विलीन करेल, तर त्यावेळेस 3च फक्त विषय होते जे भारताला दिले होते: डिफेन्स, फॉरेन अफेअर्स अँड कम्युनिकेशन. त्याला सोडून जम्मू अँड काश्मीरला कसं रन करायचं, कसं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं किंवा जम्मू अँड काश्मीरचा अंतर्गत कारभार कसा चालवायचा एक राज्य म्हणून, तर काही स्पेशल स्टेटस द्यायचे का किंवा काही स्पेशल टेम्पररी प्रोव्हिजन्स द्यायचे का, त्याला हँडल करण्यासाठी आर्टिकल 370 एस्टॅब्लिश केला गेला. आणि जे आर्टिकल 370चा जो मसुदा आहे तो गोपाल स्वामी अय्यंगरनं लिहिला होता, हे लक्षात ठेवा. व्हॉट वॉज आर्टिकल 370 दो इट वॉज ओनली टेम्पररी प्रोव्हिजन. याकडे थोडं लक्ष द्या की इट वॉज अ टेम्पररी प्रोव्हिजन. आपण मीडियामध्ये एक हाईप पाहतो की नाही हे बरोबर नाहीये किंवा हे चुकीचं आहे किंवा हे परमनंट होतं, असं काही असेल तर दॅट इज रॉंग. यू कॅन स्टील विजिट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट वॉज क्लिअरली मेन्शन्ड ओव्हर देअर
की आर्टिकल 370 इज अ टेम्पररी प्रोव्हिजन. दॅट्स वाय it was incorporated into part 21 of the constitution. Okay. टेम्पररी प्रोव्हिजन यासाठी होतं की त्यावेळेची जी सिच्युएशन होती, 1947 वॉर अँड इंटरनॅशनल प्रेशर, द पश्तून ट्राइब्स वर कमिंग into the Jammu and Kashmir from Pakistan. Tribal men from Pakistan were coming into the Jammu and Kashmir. तिथे महिलांवर रेप व्हायचे त्यावेळेस, खूप जास्त कत्लेआम घडायचा. त्याला रोखण्यासाठी मग आपल्याला युद्ध करावं लागलं आणि पाकिस्तान आर्मीला तिथेच आपल्याला कट करावं लागलं. त्या सिच्युएशनला रिटेन करण्यासाठी, त्या सिच्युएशनला थोडं कंट्रोल करण्यासाठी काही दिवसांसाठी आपण एक प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलं होतं, दॅट इज आर्टिकल 370. त्या 370ने आपण काश्मीरला स्पेशल दर्जा दिला, स्पेशल स्टेटस दिलं. ओके. आता हे जे 370 होतं, ज्यावेळेस आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनकॉर्पोरेट केलं, त्यावेळेस असं लिहिलं होतं की आयदर constituent assembly of Jammu and Kashmir could remove it, or the presidential order in absence of constituent assembly could remove it. Okay. याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट स्लाइड मध्ये की ज्यावेळेस 370 आर्टिकल इनकॉर्पोरेट केलं गेलं, तर त्यावेळेस हे सुद्धा तिथं लिहिलं गेलं की 370 आपल्याला कसं रिमूव्ह करता येतं किंवा कसं रिमूव्ह करता येऊ शकेल फ्युचरमध्ये. ओके. हे तर मी आता सांगितलं तुम्हाला की व्हाय 35A वॉज इंड्युस्ड इन टू द कॉन्स्टिट्यूशन. कारण ज्यावेळेस एखादं किंगडम, फॉर एक्झाम्पल सिक्कीमसाठी सुद्धा हीच एक स्टोरी होती. सिक्कीम वॉज नॉट ओरिजिनल पार्ट ऑफ इंडिया. तो नंतर भारतामध्ये विलीन झाला. 1974 मध्ये तो भारतामध्ये विलीन झाला. तर आपल्याला जेवढे काही प्रदेश जे भारतामध्ये विलीन होतात, फॉर एक्झाम्पल सिक्कीमच्या राजाने तो विलीन करण्यात, म्हणजे तिथं आपण रेफरंडम घेऊन तो आपण विलीन केलं त्यावेळेस. तसंच जम्मू अँड काश्मीर सुद्धा दी इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन साइन करून तो भारतामध्ये विलीन करण्यात आला. तर त्यावेळेस ती जी जनता होती जम्मू अँड काश्मीरची, त्यांची राहणीमान, त्यांचं कल्चर, त्यांचं ट्रॅडिशन हे सगळं वेगळं होतं. आणि ज्यावेळेस ते मेन फ्लो मध्ये येतील तेव्हा त्यांचे राईट्स कोणी हिरावून घेऊ नये. देर शुड नॉट बी इन्फ्रिंजमेंट ऑफ देअर फंडामेंटल राईट्स, अँड दॅट फॉर द प्रोटेक्शन ऑफ देअर इथनिक राईट्स, देअर ओरिजिनल राईट्स, देअर कॉमन राईट्स. We inserted Article 35A into the Constitution under Article 370. Okay. All laws those were applicable for India at that time, those were not applicable in Jammu and Kashmir. खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या ज्या जम्मू अँड काश्मीर मध्ये लागू नव्हत्या. वी विल हॅव अ लिस्ट ऑफ इट. पाहू आपण. दिस वॉज डेफिनेशन ऑफ परमनंट रेसिडेंट ऑफ इंडिया. मी सांगत होतो तुम्हाला की जम्मू अँड काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला हे अधिकार होते आर्टिकल 35A च्या अंडर की परमनंट निवासी कोण असेल जम्मू अँड काश्मीरचा. तर मग हे 3 क्लॉज त्यांनी तिथे टाकले होते की पीपल हु आर द स्टेट सब्जेक्ट, म्हणजे जे जम्मू अँड काश्मीरमध्ये 1954 पासून राहत आहेत, किंवा जे लोक जम्मू अँड काश्मीरमध्ये मागच्या 10 वर्षापासून राहत आहेत, किंवा 1954च्या अगोदर ज्यांनी जम्मू अँड काश्मीरमध्ये एखादी इममुव्हेबल प्रॉपर्टी अक्वायर केलेली असतील, तेच आमचे परमनंट रेसिडेंट असतात. त्यानंतरचा जो कोणी आलेला असेल दोज आर नॉट परमनंट रेसिडेंट. आणि जो कोणी परमनंट रेसिडेंट तिथे नसेल त्यांना तिथल्या एम्प्लॉयमेंट मध्ये संधी मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल गाय फ्रॉम वेस्ट बेंगॉल, एक वेस्ट बेंगॉल मधून एखादा व्यक्ती येऊन तिथे 30 वर्षासाठी राहत असेल आणि 30 वर्षाच्या नंतर त्याला असं वाटलं की नाही त्याच्या मुलांना किंवा त्याच्या पुढच्या पिढीला तिथल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये JKPSC मध्ये जॉब साठी अप्लाय करायचं असेल, तर त्यावेळेस ते इलिजिबल नव्हते. त्यावेळेस मोस्ट चंक ऑफ द पोस्ट वर रिझर्व फॉर दी परमनंट रेसिडेंट्स. आता ते मग आता परमनंट रेसिडेंट साठी जर काही स्पेशल पॉवर होता, देन देर वॉज अ सर्टनली डिस्क्रिमिनेशन फॉर दी नॉट परमनंट रेसिडेंट्स, जे बाहेरून येऊन तिथे राहिलेले आहेत. तर त्यांच्यासाठी कुठले प्रॉब्लेम्स होते, तर त्यांना बेसिक राईट्स अवेलेबल नव्हते फॉर परमनंट रेसिडेंट्स. आफ्टर दॅट अगर फॉर एक्झाम्पल एका काश्मीरी स्त्रियेने जर बाहेरच्या कुठल्या व्यक्तीसोबत जर विवाह केला असेल तर तिचा प्रॉपर्टी राईट कॅन्सल व्हायचा. नाउ सी द डिस्क्रिमिनेशन. व्हाय आय वॉज टेलिंग दॅट की 35A वॉज डिस्क्रिमिनेटरी इन अ प्रोग्रेसिव्ह स्टेट, इन अ प्रोग्रेसिव्ह नेशन लाईक इंडिया. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक एक्झाम्पल की महाराष्ट्राच्या एका मुलीने जर UP मधल्या एका मुलासोबत जर विवाह केला असेल तर प्रॉपर्टी राईट व्हॅनिश होत नाही. द प्रॉपर्टी राईट्स लाईज विथ दॅट लेडी. पण जम्मू अँड काश्मीरमध्ये असं नव्हतं. जर काश्मीरी मुलीने जर बाहेरच्या कुठल्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं असेल बाहेरच्या स्टेटमध्ये, तर तिला प्रॉपर्टी राईट्स मिळायचे, ते व्हॅनिश होऊन जायचे. ओके.
35A आणि 370 सोबत जे प्रॉब्लेम्स होते, दॅट वॉज दॅट लाईज इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट्स, इन टर्म्स ऑफ स्ट्रॅटेजिक, इन टर्म्स ऑफ सिक्युरिटी, इन टर्म्स ऑफ मायनॉरिटी ग्रुप्स अँड दलित. ओके. आता हे थोडं पॉलिटिकल पार्ट आहे, त्यामुळे आय विल नॉट टच इट, की हाऊ दे रिमूव्ड अँड हाऊ दे मॅनेज, व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी दे अडॉप्टेड टू रिमूव्ह आर्टिकल 370 अँड हाऊ दे फॉलोड. एक गोष्ट फक्त सांगू शकतो मी तुम्हाला इथे, की आर्टिकल 370 रिमूव्ह करणे आणि त्याला युनियन टेरिटरी बनवणे, आणि आता विधानसभा पुन्हा एकदा जम्मू अँड काश्मीरमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये अस्तित्वात आली. तर हे सगळं लीगल आहे. हे असा कुठलाच असा ज्याच्यामध्ये पार्ट नाहीये जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. एव्हरीथिंग इज कॉन्स्टिट्युशनल. व्हॉट एव्हर द गव्हर्नमेंट हॅव डन to remove Article 370 and then make it union territory, and then consequently state assembly for the union territory J&K. This is thoroughly legal and constitutional. याच्यामध्ये असं एकही स्टेट नाहीये जे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे. That is all according to the principles laid down into the constitution, the spirit laid down for the democracy. एकदम व्यवस्थित क्लिअर कट ते केलेलं आहे. असं नाही की आउट ऑफ टर्न जाऊन काहीतरी तुम्ही केलेलं आहे. नाही. What was written into the constitution, we have done according to that. हे प्रेसिडेन्शियल ऑर्डर 2019 मध्ये ज्यावेळेस 5 ऑगस्ट 2019 ला 370 ज्यावेळेस ॲब्रोगेट केला, आणि त्यावेळेस आपण एक बिल आणलं, J&K रिऑर्गनायझेशन बिल. तर त्यामध्ये लडाखला एक वेगळं युटी बनवण्यात आलं, आणि J&K ला एक वेगळी युटी बनवण्यात आलं, युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. ओके. लडाखला त्यावेळेस लेजिस्लेशन देण्यात आलं नाही, आणि जम्मू अँड काश्मीरला एक लेजिस्लेचर देण्यात आलं. देर आर मल्टिपल युनियन टेरिटरीज इन इंडिया एक्झिस्ट विथ लेजिस्लेचर, स्टेट लेजिस्लेचर. केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये, ज्यांच्याकडे तिथे सरकार नसेल, सॉरी, ज्यांच्याकडे तिथे एक स्टेट नसेल पण त्यांच्याकडे विधानसभा, हे एक्झिस्ट करतं इंडियामध्ये. तर हे काही नवीन एक एक्सपेरिमेंट नव्हता किंवा एक नवीन कन्सेप्ट नव्हता. इट वॉज ऑलरेडी एक्झिस्टेड. पुढची स्लाइड जाण्याच्या अगोदर एक गोष्ट इथे मेन्शन करतो. आता तुम्हाला असं वाटत असेल काही जणांना, जर हा प्रश्न असेल मनामध्ये की 370 हटवण्यामध्ये काही एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल स्टेप घेतला, तर असं काही नाही. एक छोटासा पार्ट सांगतो, कारण ते कॉन्स्टिट्युशन मध्ये आपण जाऊ आणि फार जास्त टेक्निकल होईल, त्यामुळे एक लेमन वर्ड मध्ये तुम्हाला असं सांगून देतो मी, एक सिंपल शब्दांमध्ये, की 370 हटवण्यासाठी एक प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये होता, आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की जम्मू अँड काश्मीरची संविधान सभा एक्झिस्ट मध्ये असेल. नीट लक्षात आहे, जम्मू अँड काश्मीरची संविधान, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, नॉट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जम्मू अँड काश्मीरची संविधान सभा एक्झिस्ट मध्ये असेल तर प्रेसिडेंट पुन्हा एकदा ऑर्डर काढतील आणि जम्मू अँड काश्मीरच्या संविधान सभेकडे पाठवतील. संविधान सभेने जर त्याला पारित केलं तर 370 कलम हटवले जाणार, म्हणजे 370 कलम आपण हटू शकतो. दॅट वॉज रिटन इन कॉन्स्टिट्यूशन. आता प्रेझेंट सिच्युएशन अशी होती की 1956-57 मध्ये जम्मू काश्मीरची त्यावेळेसची संविधान सभा होती, ज्या संविधान सभेने जम्मू अँड काश्मीरसाठी एक वेगळं संविधान निर्माण केलं, ती संविधान सभा डिझॉल्व्ह झाली. ती संविधान सभा डिझॉल्व्ह झाली याचा अर्थ टेक्निकली आता तिथली कुठलीच असे असेंब्ली नव्हती जी प्रेसिडेन्शियल ऑर्डरला रॅटिफाय करेल, अँड इन दॅट केस प्रेसिडेंट गॉट अ फुल पॉवर. ओके. आणि मग जे प्रिन्सिपल्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेले आहेत, इन टर्म्स ऑफ प्रेसिडेन्शियल ऑर्डर, इन टर्म्स ऑफ लेफ्टनंट गव्हर्नर्स ऑर्डर अँड देअर पॉवर, अकॉर्डिंग टू दॅट 370 वॉज रिमूव्ह. आता ज्यावेळेस आपण 370 रिमूव्ह केलं, तर त्यावेळेस इंटरनॅशनल स्पियर मध्ये त्याच्या काय क्रिया होत्या किंवा काय प्रतिक्रिया होत्या, कुणी काय मत दिलं, त्यासाठी 2 स्लाइड्स मी ऍड केलेल्या आहेत टू सेन्सिटाइज युअर पर्स्पेक्टिव्ह. आय डोंट वॉन्ट टू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित असं वाटत असेल की 370 हटवणं हे चांगलं होतं, वाईट होतं, दॅट वॉज अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. आय हॅव क्लिअर दॅट दॅट वॉज अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन, दॅट वॉज लीगल इन टर्म्स. बट जर काही अँटिसिपेशन अजून जरी असतील तर त्याला मला चेंज करता येणार नाही, बट आय विल डेफिनेटली सेन्सिटाइज दॅट. So these were the international reaction on the revocation of Article 370. Deputy Chief of Russian Embassy India, after that Russian envoy to India, after that spokesperson to US Department of India. आणि त्यांनी सांगितलं होतं की जे आर्टिकल 370 रिमूव्ह केलेला आहे टू गिव्ह अ स्पेशल, विच वॉज अ स्पेशल स्टेटस फॉर द काश्मीर, आणि त्यामुळे तिथे जी सामाजिक परिस्थिती उत्पन्न झाली होती,
जे डिस्क्रिमिनेशन तिथे निर्माण झालं होतं, जे मी स्वतःच्या तिथे डोळ्यांनी पाहिलं, मी आता थोड्या वेळामध्ये ते सांगेल तुम्हाला जेव्हा नेक्स्ट स्लाइड येईल त्यावेळेस. तर त्याला कंटेन करण्यासाठी ही खूप चांगली मूव्ह होती. सो दे वेलकम द मूव्ह ऑन अ पार्ट ऑफ इंडिया की 370 रिमूव्ह करणं हे सॉव्हरेन नेशनसाठी किती चांगलं होतं. सो दॅट कसं असतं एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादी युनियन टेरिटरी एक्झिस्ट मध्ये येते, तर युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश ज्यावेळेस एक्झिस्टन्स मध्ये येतो, तर केंद्रशासित प्रदेशावर केंद्रीय सरकारचे अधिकार असतात. ज्यावेळेस एका केंद्रीय सरकारचे अधिकार एका प्रदेशावर असतात, तर त्यावेळेस तिथे डेव्हलपमेंटचे चान्स, फंडिंग मिळण्याचे चान्स जास्त असतात, सिक्युरिटी तिथे खूप चांगली असते, टुरिझम खूप चांगली प्रमोट होऊ शकते. परंतु एखादं स्टेट गव्हर्नमेंट असेल, दिस इज अ फॅक्ट, याच्यामध्ये काही पॉलिटिकल अँबिग्युइटीज नाहीये. एखादं स्टेट असेल, लेट्स से की केंद्रामध्ये एक वेगळं सरकार आहे आणि राज्यामध्ये एक वेगळं सरकार आहे, आणि केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार हे दोन जर अपोजिशन गव्हर्नमेंट मध्ये असतील, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक एन एक्झाम्पल की केंद्र सरकार बीजेपी आहे आणि जर राज्य सरकार समजा काँग्रेस, इन दॅट केस अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल्स ऑफ फेडरलिझम देर ऑलवेज एक्झिस्ट पॉवर शेअरिंग डिफरन्स. नेहमी तो नेहमीच एक्झिस्ट करणार. मग त्या केसमध्ये हे होतं की मतलब मच ऑफ द टाइम जो डिवोशन, जो फंड, जी काही स्ट्रॅटेजी स्टेटला डेव्हलप करण्यासाठी लागते ती तेवढं डेव्हलप नाही होऊ शकत. अँड दॅट वॉज हॅपनिंग इन जम्मू अँड काश्मीर, की ज्यावेळेस जम्मू अँड काश्मीरला आपण स्पेशल स्टेटस द्यायचो, म्हणजे स्पेशल स्टेटस होतं, ज्यावेळेस आपण कुठलाही एक चांगला कायदा आपण करायचो आणि आपण ज्यावेळेस ते कायदा करून आपण सांगायचो जम्मू अँड काश्मीरच्या असेंब्लीला की हा कायदा आम्ही केलेला आहे आणि हा आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये लागू करायचा आहे आणि संसदेने आम्ही पारित केले, आता पूर्ण भारतभर तो लागू झालेला आहे, आता तुम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये लागू करा, हे सांगून जेव्हा आपण जम्मू अँड काश्मीरच्या विधानसभेकडे पाठवायचो, तर विधानसभेला ते डिस्क्रिशन होतं. विधानसभेला जर जम्मू अँड काश्मीरच्या विधानसभेला जर असं वाटलं की नाही हा कायदा आपल्यासाठी चांगला आहे तरच ते ठेवतील, अदरवाईज ते रद्द करतील. आणि दॅट वॉज हॅपन. जीएसटी सोबत सुद्धा तेच झालेलं आहे. सो देर वॉज दिस टेक्निकल ग्लिच की एखादा कायदा जर भारतासाठी चांगला असेल आणि तो तुम्हाला जम्मू अँड काश्मीरमध्ये लागू करायचा असेल तर तो 370 ज्यावेळेस होता तो लागू करता येत नव्हता. आफ्टर दॅट ज्यावेळेस 370 एक्झिस्ट करत होतं त्यावेळेस स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये खूप जास्त अडचणी येत होत्या. नेक्स्ट स्लाइड इज थरोली ऑन दॅट, त्यावेळेस मी एक्सप्लेन करेन. हे युएस एम्बसीने दिलेले स्टेटमेंट्स आहेत की 370 बद्दल काय होतं आणि 370 हटवल्याच्या नंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या. अँड दे हॅव वेलकम द स्टेटमेंट ऑफ आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. And normal political situation will soon reach into the Kashmir. That's what their statement. हे मी सगळे यासाठी इन्क्लूड केलेलं आहे की वी शुड हॅव अ ऑल इन ऑल पर्स्पेक्टिव्ह, की ज्यावेळेस एखादी पॉलिटिकल सिच्युएशन जी अनप्रेसिडेंटेड असतं, म्हणजे आता कोणाला असं वाटलं नव्हतं की 370 एवढ्या लवकर निघून जाईल, दो दॅट वॉज पॉसिबल, असं नव्हतं की ते इम्पॉसिबल होतं, दॅट वॉज व्हेरी पॉसिबल बिकॉज दॅट वॉज रिटन इनटू द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. ओव्हरऑल जगामध्ये जेवढे काही लीडर्स होते आणि ज्या काही कंट्रीज होती त्या कंट्रीजने स्वतःचे जे काही जस्टिफिकेशन दिलेले आहेत 370 वर, ती मी यावर इन्क्लूड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट फ्रॉम दी बांगलादेश फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्री, आफ्टर दॅट श्रीलंका प्राईम मिनिस्टर, आफ्टर दॅट UAE's अँबॅसेडर टू इंडिया, त्यांनी हे स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे. सो यू कॅन सी हा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हे सांगतो की 370 हा आर्टिकल हटवणं, जो पॉलिटिकल गेम किंवा जो पॉलिटिकल केओस एक तयार झाला होता की 370 हटवलं, 370 हटवलं, तर त्यामध्ये कदाचित हा पार्ट आपल्याला तिथे दिसला नसेल की खूप साऱ्या कंट्रींनी हे, खूप साऱ्या देशांनी हे मान्य केलं की इंडियाची जी ऍक्शन होती तो आपला इंटरनल मॅटर होता अँड वी कॅन डू इट अकॉर्डिंग टू आवर चॉईस. कारण आपण सार्वभौम नेशन आहोत. आपल्याला जर उद्या असं वाटलं की एका राज्यातून 2 राज्य तयार करायचे, तर हे प्रोव्हिजन आहे ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये अकॉर्डिंग टू आर्टिकल 3. तर हे लक्षात घ्या की भारताला जर असं वाटत असेल की एखाद्या प्रदेशाच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी, त्याच्या सार्वभौमत्वासाठी काही स्पेशल चेंजेस करायची आवश्यकता आहे, तर ते भारत कधीही करू शकतो. सो वी नीड नॉट अफ्रेड ऑफ पॉलिटिकल प्रेशर किंवा मग एक्सटर्नल स्टेट अफेअर्स, त्याची आपल्याला चिंता करण्याची काही गरज नसते. ज्यावेळेस डिसिजन्स आपल्याला प्रदेशाच्या विकासासाठी घ्यायचे असतात तर हे डिसिजन्स आपण घेऊ शकतो. तर 370चं डिसिजन 370 ज्यावेळेस रिव्होकेट केलं त्यावेळेस आंतरराष्ट्रीय वलयामध्ये, त्या सर्कलमध्ये
कुठल्या गोष्टी चालू होत्या किंवा त्यांचा व्ह्यू काय होता ते तुम्हाला समजावं यासाठी हे सगळे स्टेटमेंट मी ऍड केलेले आहेत. दॅट आर द ऑफिशियल स्टेटमेंट, त्यांच्या ऑफिशियल मिनिस्ट्रीच्या साईटवरूनच हे स्टेटमेंट घेतलेले आहेत. तर हे बांगलादेश आहे, UAE आहे, रशिया आहे, US आहे, या सगळ्यांनी इंडियाच्या ऍक्शनला सपोर्ट केला होता. मोस्ट ऑफ देम वर ऑल्सो इस्लामिक कंट्रीज, ऑल्सो इस्लामिक कंट्रीजने सुद्धा हे सपोर्ट केलं होतं. United Nations Security Council welcomed the move of revocation of Article 370 for the good governance and socio-economic development in Jammu and Kashmir, and that is very true. From the I can give you an insight from insider story. I have been working in Jammu and Kashmir since 4 years. तर मी हे मान्य करतो की 4 वर्षामध्ये मला सगळ्याच काही समाजाचे मूलभूत अंग समजणार नाहीत, बट हा 4 वर्षामध्ये ज्यावेळेस मी जम्मू अँड काश्मीरमध्ये ड्युटी करत आलो किंवा आताही करतो किंवा, तर मग त्यावेळेस तिथल्या लोकांसोबत ज्यावेळेस मी डिस्कशन करत होतो, त्यांच्या सोशल स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस मी इन्व्हॉल्व्ह होऊन पाहत होतो, त्यावेळेस मला हे जाणवलं की 370च्या अगोदरची जी कंडिशन होती जम्मू अँड काश्मीरची आणि आताची जी कंडिशन आहे जम्मू अँड काश्मीरची, you can see there is a drastic change. मतलब there is very positive change, very positive atmosphere. You can feel की जम्मू अँड काश्मीर मध्ये लाल चौक मध्ये जिथे इतकं भयग्रस्त वातावरण होतं की भारताचा झेंडा तिथे कधीच फडकला नव्हता, अशा कंडिशन मध्ये प्रत्येक वर्षी भारताचा झेंडा तिथे फडकतो. हा तोच काश्मीर आहे ज्या काश्मीरमध्ये कोणी लोक भारताचा झेंडा हातामध्ये घ्यायचे नाही, पण आज त्याच काश्मीरमध्ये सगळे लोक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला भारताचा झेंडा घेतात, रॅली करतात, अँड दॅट ड्रीम कम्स ट्रू. And that was really dream for some of us, कारण ते जम्मू काश्मीरमध्ये कधीच झालं नाही, कधीच. म्हणजे भारताचं जे सार्वभौम आहे ते लिटरली त्या एका प्रदेशामध्ये धोक्यात आलं होतं. देयर वॉज सच इन्स्टन्सेस, देयर वॉज सच टेररिस्ट अटॅक happening over there, there was such a plot made by the ISI over there. हे लक्षात घ्या काय होतं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये एखाद्या देशाला जर समोर जाण्यापासून तुम्हाला थांबवायचं असेल तर नॉन स्टेट ऍक्टर जे असतात, नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे डायरेक्ट कुठल्या तरी दुसऱ्या देशाची शासन व्यवस्था इन्व्हॉल्व्ह होत नाही, पण त्याच्या नावाखाली दुसरी कुठली तरी ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व्ह होते. फॉर एक्झाम्पल ISI जशी भारताची रॉ आहे परराष्ट्रीय संबंधांमध्ये किंवा मग देशाची अंतर्गत आणि बाहेरील संरक्षण सांभाळण्यासाठी जशी रॉ आपली एक संस्था आहे, तशी त्यांची ISI आहे. तर ही ISI बऱ्याच वेळेस काय म्हणजे प्रत्येक वेळेस, अँड दिस इज फॅक्ट, आय एम टॉकिंग टू यू ऑन दिस ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यू कॅन सर्च, दिस इज अ मॅटर ऑफ फॅक्ट की ISI वॉज इन्व्हॉल्व्ड इन मेनी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज and Kashmir was their front. So they opened the front, they focused on Kashmir. काश्मीर मध्ये जी फंडिंग यायची ती जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही शॉक होऊन जाता. काश्मीरच्या प्रत्येक म्हणजे जे काही इन्स्टिट्यूशन्स इन्व्हॉल्व्ह होते टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्या प्रत्येक अकाउंट मध्ये फंडिंग जायचे, अँड द फंडिंग फ्रॉम ओव्हरऑल वर्ल्ड. काही फंडिंग बाहेरून, म्हणजे मी पर्टिक्युलर देशाचं नाव नाही घेऊ शकणार इथे, बट in that case ISI was involved. This is a matter of fact. Hey, Miss okay. This is actually I'm coming to this slide की this is the view of United Nations Security Council. याच्यापेक्षा वर दुसरी कुठली आता सिक्युरिटी काउन्सिल नाहीये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सिंपल शब्दामध्ये सांगायचं असेल तर जगामध्ये शांतता प्रस्थापित कशी व्हावी आणि त्यामध्ये सगळे देश एकत्र येऊन काही रिझोल्युशन करू शकतील का, किंवा एकमेकांचे सार्वभौम जे अधिकार आहेत त्याला संरक्षित करू शकतील का, जगामध्ये वॉर होऊ नये, युद्ध होऊ नये आणि सगळे शांतीने राहावे, यासाठी एक युनायटेड नेशन मध्ये राष्ट्रीय संघामध्ये आंतरराष्ट्रीय संघामध्ये एक सिक्युरिटी काउन्सिल, त्या काउन्सिलने सुद्धा भारताचे जे एफर्ट्स आहेत त्याला ती साथ दिली होती, अँड दे हॅव वेलकम द स्टेप डन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍट दॅट टाइम. ओके, हे पॉलिटिकल लीडर्सचे स्टेटमेंट आहे. इंडियामध्ये जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांचे स्टेटमेंट काय होते आर्टिकल 370 वर रिमूव्ह केल्याच्या नंतर. आय एम जस्ट टेलिंग दिस, आय एम जस्ट शोईंग दिस स्टेटमेंट टू गिव्ह यू अ डेप्थ ऑफ अ मॅटर की 370 तर चांगला आहेच, मी त्याला समजू शकतो. म्हणजे 370 निघाला आणि तिथल्या लोकांसाठी जे काही सुविधा निर्माण झाल्या किंवा तिथे जे काही लोक काम करतात, फॉर एक्झाम्पल आर्मी इज वर्किंग ओव्हर देअर, CRPF इज वर्किंग ओव्हर देअर, ITBP इज वर्किंग ओव्हर देअर, IB रॉ इज वर्किंग ओव्हर देअर. सो द प्रॉब्लेम्स वी वर फेसिंग ड्युरिंग दी 370
and the problem and the ease we are facing after the removal of 370, there is big difference. हा डिफरन्स मी तर सांगू शकतो माझ्या पर्स्पेक्टिव्ह मधून, तो स्ट्रॅटेजिक पर्स्पेक्टिव्ह मी सांगू शकतो, पण बाकीचे सगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला समजायला पाहिजे, बस त्यासाठी हे स्टेटमेंट मी इन्क्लूड केलेलं आहे. आय विल गिव्ह दिस प्रेझेंटेशन, ही तुमच्याकडेच असेल, जर आपण रन करत असू तर हे प्रेझेंटेशन तुमच्याकडेच असेल, यू कॅन विजिट ॲट एनी टाइम. Now, this is the Honorable Prime Minister address on the removal of Article 370. की ज्यावेळेस त्यांनी 370 रिमूव्ह केला आणि त्यावेळेस त्यांनी एक ऍड्रेस दिला, तर त्यामध्ये नेमकं काय काय इन्व्हॉल्व्ह होतं किंवा नेमकं काय काय फायदे झाले जम्मू अँड काश्मीरमध्ये हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे. ओके, तर हे थोडं पॉलिटिकल होईल, त्यासाठी आपण थोडं समोर जाऊ आणि मी तुम्हाला डायरेक्टली सांगेल की ऍप्लिकेशन ऑफ लॉज आणि बेनिफिट काय होतं. ओके, this is the benefit to the Jammu and Kashmir and Ladakh after removal of 370. Now, each and every line and each and every word of the slide is true, and that is a matter of fact. असं नाहीये की तुम्हाला सेन्सिटाइज करण्यासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर एका पक्षाकडून किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन कडून मी बोलतोय. व्हॉट एव्हर रिटन इन दिस स्लाइड इज ट्रू. ओके, सो ज्यावेळेस आर्टिकल 370 रिमूव्ह झालं, तर त्यावेळेस जम्मू काश्मीरची जी मार्केट आहे दॅट वॉज मेड ओपन. बिफोर दॅट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आर्टिकल 35A जे 370 मध्ये इन्व्हॉल्व्ह होतं आणि त्यामुळे जे क्लोज्ड मार्केट तयार झालं होतं, कारण मग तिथे कॉम्पिटिशन नसते. ज्यावेळेस काय होतं की तुमची इकॉनॉमी क्लोज्ड होऊन जाते, तेव्हा बाहेरच्या लोकांना तिथे कॉम्पिटिशनला स्पेस मिळत नाही, कारण मग जेवढे काही लोक बाहेरून येऊन तिथे राहतील त्यांना डिस्क्रिमिनेशन होईल, त्यांना त्यांचे स्पेशल राईट्स मिळणार नाहीत, त्यांना प्रिव्हिलेजेस मिळणार नाही, तर तुमचं मार्केट ओपन होणार नाही. ऑफकोर्स मार्केट ओपन होणार नाही तर मग त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट्स होणार नाहीत, तर द चान्सेस ऑफ अपॉर्च्युनिटीज फॉर द एम्प्लॉयमेंट जनरेट होणार नाही, टुरिझम इन्क्रीज होणार नाही. देर आर मेनी इन्स्टन्सेस इन टू द काश्मीर ज्यावेळेस टुरिस्ट लोकांवर हल्ले झाले आणि सिक्युरिटी नेक्सस वॉज वीक ओव्हर देअर, आणि त्यामुळे मग टुरिझम पण हळूहळू कमी होत होतं त्यावेळेस. But after removal of 370, you can check and visit the official site of Jammu and Kashmir government tourism site. तिथे तुम्ही पाहू शकता की 2023 या एका वर्षामध्ये 1,05,00,000 टुरिस्ट आले होते. 1,05,00,000, दॅट वॉज अ ह्यूज नंबर. 2024 मध्ये जम्मू अँड काश्मीर मध्ये 1,08,00,000 जवळपास अप्रॉक्सिमेटली, म्हणजे ते लाखामध्ये थोडं वेरी असेल पण 1 करोडच्या वर, 1,08,00,000 जवळपास टुरिस्ट व्हिजिट करण्यासाठी आले होते. That has happened because of the revocation of Article 370. When the market is open, when the state is open, the autonomy of the administrator has been given to the bureaucrats over there. जे bureaucrats तिथे आहेत त्यांना autonomy दिलेली आहे की ते state चालवतील, ते अंतर्गत कारभार चालवतील. Now they are having their legislative assembly also. तर ज्यावेळेस आपण म्हणतो ना की 370 हटवलं गेलं तर काश्मीरचे काही राईट्स कमी झाले का, नो, असं नाही. दिस इज अ रॉंग कन्सेप्ट. ज्यावेळेस आपण म्हणतो की 370 हटवणं हे काश्मीरच्या लोकांसाठी कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, तर ते खूप चांगलं आहे यासाठी, कारण ज्यावेळेस या अगोदर इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स काश्मीरसाठी पास व्हायचे किंवा काश्मीरसाठी ज्यावेळेस आपण रिकमेंड करायचो, तर ते काश्मीरची जी असेंब्ली होती विधानसभा त्यांच्यावर ते डिपेंड होतं. त्यांना जर असं वाटायचं की नाही इट इज गुड फॉर काश्मीर, देन दे विल रॅटिफाय इट और पास इट. त्यांना जर वाटायचं की नाही तर मग ते पास करणारच नाही. You can see large difference and huge prospects in Jammu and Kashmir right now after removal of 370. आता जर तुम्ही सध्याला पाहिलात तर तिथे IITs, IIM, एम्स सुद्धा, NIT सुद्धा ओपन झालेले आहेत. ओके, सो 2019 onwards, if you check the chart, progress chart of Jammu and Kashmir, it is always increasing like crescent. हो ना, या अगोदर तसं नव्हतं. If you check the GDP growth of Kashmir, if you check the state of agriculture in Kashmir, exception to that climate changes, की बऱ्याच वेळेस काश्मीर मध्ये असं होतं की बर्फ किती पडतो त्यावर सुद्धा ऍग्रिकल्चर डिपेंड आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम काश्मीर, मोस्ट ऑफ द ऍग्रिकल्चरिस्ट इन काश्मीर इन्व्हॉल्व देअरसेल्फ इनटू द हॉर्टिकल्चर, ऍपलचे मळे वगैरे यामध्ये ते इन्व्हॉल्व असतात. दॅट इज थरोली connected, that is thoroughly related to the amount of rainfall or the snowfall received by the Kashmir. Otherwise बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल त्यांचं जीडीपी ग्रोथ असेल किंवा पर कॅपिटल इन्कम असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ असेल, ग्रोथ इन एज्युकेशन सेक्टर अँड हेल्थ सेक्टर असेल, दॅट इज ट्रिमेंडस. खूप चांगलं, म्हणजे तसा ड्रास्टिक डिफरन्स मी कधीच नाही पाहिला फ्रॉम द इनसाइडर स्टोरी. सेकंडली 370 ज्यावेळेस आपण हटवलं त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी बेटर झाली, नवयुग टनल झालेलं आहे. If you visit the Navjuk tunnel, then you will really admire that is a wonder of India.
म्हणजे ज्या प्रकारे ते मानण्यात आलेलं आहे, दॅट इज बियॉन्ड डाऊट. दॅट इज बियॉन्ड डाऊट. आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मेंटेन पण करण्यात आलेलं आहे. नाऊ यू कॅन सी की वर्ल्ड्स हायेस्ट रेल्वे पूल इज एक्झिस्टिंग इन टू द काश्मीर इटसेल्फ. दॅट इज अनदर माइलस्टोन वी हॅव अचीव्ड बाय द इंडियन रेल्वे. हा ना. आफ्टर दॅट बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस फॉर द ऍग्रिकल्चर. फॉर एक्झाम्पल तिथे जर काश्मीरमध्ये वॉलनट, अक्रोड किंवा मग सफरचंद, ऍपलचं प्रोडक्शन होत आहे, तर ज्यावेळेस ही कनेक्टिव्हिटी नव्हती, ज्यावेळेस हायवेज नव्हते किंवा टनल नव्हतं, तर दिस इज रिअल की जे ऍपल लोडेड ट्रक्स आहेत ते 10-10, 15-15 दिवस रस्त्यावर थांबायचे, ते ब्लॉक होऊन जायचे. कारण स्नोफॉल व्हायचा. स्नोफॉल झाल्याच्या नंतर रोड, जो चांगला रोड नाहीये तो एकदम म्हणजे तुटून जायचा, लँडस्लाइड्स व्हायचे, रोड बंद व्हायचा आणि ते ट्रक्स मग 15-15 दिवस, 10-10 दिवस तिथेच थांबायचे, म्हणजे तिथेच राहायचे. आणि दॅट वॉज अ वेस्टेज. फूड वेस्ट व्हायचं त्यामध्ये, ऍग्रिकल्चरचा खूप जास्त लॉस व्हायचा. पण आता ज्या कनेक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्या कनेक्टिव्हिटीमुळे तिथल्या लोकांना खूप चांगल्या ॲव्हेन्यूज मिळतात. त्यांचा जो माल आहे, त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली दुसऱ्या मार्केटपर्यंत पोहोचतात. सो दॅट वॉज दी ऑन पार्ट ऑफ कनेक्टिव्हिटी. इन्व्हेस्टमेंट्स आर कमिंग. You can see before when Article 370 were there, there was very limited investment because that lies with the thoroughly state assembly over there. But as of now, काश्मीर मध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट चालू आहेत तेवढं मला नाही वाटत की बाकी कुठल्या याच्यामध्ये म्हणजे स्टेटमध्ये चालू आहे. मतलब काश्मीर इज रिचिंग टू द न्यूअर हाईट अँड यू कॅन सी इट विदिन 5 years ऑल्सो. नेक्स्ट इज ऍप्लिकेशन ऑफ लॉज, की 370 हटल्याच्या नंतर काश्मीरमध्ये कुठले कुठले लॉज लागू झाले. अँड दिस इज कदाचित तुम्ही यू विल वंडर, बट हे रिअल आहे की काश्मीरमध्ये ज्यावेळेस 370 होतं तर राईट टू इन्फॉर्मेशन नव्हतं, राईट टू एज्युकेशन, देयर वॉज एज्युकेशन, ट्राय टू अंडरस्टँड, एज्युकेशन होता, इन्फॉर्मेशन सुद्धा होती, बट तो राईट नव्हता. You can't, you could not approach to the court for the infringement of a right that was done before the revocation of Article 370. 2019 च्या अगोदर जर तुम्ही गव्हर्नमेंटला एखादी इन्फॉर्मेशन मागितली आणि गव्हर्नमेंटने जर दिली नाही तर तुम्ही कोर्टमध्ये जाऊ शकणार नाहीत, कारण तुम्हाला राईटच नव्हता. ओके. परंतु 370 हटवल्याच्या नंतर हे सगळे राईट ऑटोमॅटिकली लागू झाले काश्मीरवर. आज काश्मीरचा एक नॉर्मल सिटीजन, त्याला जर असं वाटत असेल की या प्रोजेक्टमध्ये गव्हर्नमेंटची किती कॉस्ट होती आणि मला ते जाणून घ्यायचंय, मतलब on the behalf of the citizen of India, resident of Jammu and Kashmir, I am having the right to know the status of the government work. तर ते लगेच RTI फाईल करून ते जाणून घेऊ शकतात. पहिल्यांदा हे पॉसिबल नव्हतं. दॅट इज पॉसिबल आफ्टर द रिव्होकेशन ऑफ आर्टिकल 370, बिकॉज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 370 मध्ये एक आर्टिकल 35A चा क्लॉज होता आणि आर्टिकल 370 ने काही पॉवर्स दिला होता जम्मू काश्मीरच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला, विधानसभेला. आणि जे कुठले कायदे भारतामध्ये व्हायचे, भारतामध्ये तयार व्हायचे किंवा भारताच्या संसदेने पारित करायचे, ते कायदे जम्मू अँड काश्मीरमध्ये लागू व्हायचे असतील तर जम्मू अँड काश्मीरच्या विधानसभेने त्याला पारित करणं आवश्यक होतं. अँड दॅट वॉज अ हर्डल इन मेनी टर्म्स. नेक्स्ट, राईट टू एज्युकेशन काश्मीरमध्ये लागू झाला. ज्युरिस्डिक्शन ऑफ कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, दॅट इज द बुलवर्क ऑफ डेमोक्रेसी. Controller and Auditor General of India, that is a bulwark of democracy, that is a defender of democracy. जो पैसा पॉलिटिशियन्स किंवा जो पैसा स्कीम मधून खर्च होतो किंवा जो पैसा ब्युरोक्रॅट्स करून खर्च होतो एखाद्या स्कीम मध्ये, तो व्यवस्थित खर्च झालाय का, वॉज दॅट अप्रोप्रिएट, तो एक्सपेंडिचर अप्रोप्रिएट होता का, तो एक्सपेंडिचर सँक्शन होता का, हे चेक करण्याचं काम कॅग करत असतो. ऑल इंडियाज लॉज अँड लेजिस्लेशन पास्ड बाय द पार्लिमेंट ऑफ इंडिया. मी आता सांगितलं की संसदेने आता 2019 च्या नंतर जे काही कायदे पास केले असतील ते आता जम्मू काश्मीरला ऑटोमॅटिक लागू होतील. आता तुम्हाला काश्मीरच्या विधानसभेची पूर्वसंमती घेणं किंवा मग रॅटिफिकेशन घेणं आवश्यकता नाही. नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काश्मीरमध्ये खूप वर्षापासून पंचायतचे इलेक्शन झाले नव्हते. दॅट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. ओके, मोर दॅन 20-25 इयर्स पंचायत इलेक्शन काश्मीरमध्ये झालेच नव्हते. आणि राईट्स ऑफ पंचायत काश्मीरमध्ये एक्झिस्ट करायच्या नाही ड्युरिंग आर्टिकल 370. आर्टिकल 370 ज्यावेळेस रिवोकेट झाली आणि 2019 च्या नंतर तिथली जी ग्रासरूट डेमोक्रेसी आहे, मला तुम्ही सांगा की जर एखाद्या प्रदेशाला जर तुम्हाला डेव्हलप्ड बनवायचं असेल किंवा प्रोग्रेसिव्ह बनवायचं असेल, देन यू नीड टू फोकस अपॉन द ग्रास रूट डेमोक्रेसी, दॅट इज पंचायत. जोपर्यंत तुम्ही गावाला डेव्हलप नाही करणार तोपर्यंत तुम्ही जिल्हा डेव्हलप नाही बनवू शकणार. जिल्हा नाही डेव्हलप करू शकणार तुम्ही, एखादा रिजन, एखादा भाग तुम्ही डेव्हलप नाही करू शकणार आणि तोपर्यंत राज्य डेव्हलप होऊ शकणार नाही. राज्य नाही डेव्हलप झालं तर देश नाही डेव्हलप होऊ शकणार. सो वी नीड टू फोकस अपॉन दी विलेजेस इटसेल्फ. जर विलेजेस डेव्हलप झाले, दॅट इज अ ग्रासरूट डेमोक्रेसी आणि तिथूनच मग सगळ्या डेव्हलपमेंटची सुरुवात होते. अँड आफ्टर 2019 पंचायत गॉट्स देअर राईट.
इन काश्मीर. ओके. मायनॉरिटीज इन काश्मीर त्यांना रिझर्वेशन मिळालं. मी पहिल्यांदा पण सांगितलं की ड्युरिंग 370 काश्मीरमध्ये मायनॉरिटीजला राईट्स नव्हते. ओके. हिंदू, सिख, व्हॉट एव्हर इट मे बी, त्यांना रिझर्वेशन राईट्स नव्हते. बट आफ्टर 370 त्यांना रिझर्वेशन राईट्स आहेत. नाऊ यू कॅन बाय द प्रॉपर्टी अँड लँड इन काश्मीर ऑल्सो. जसं काश्मीरी लोक स्वतःची प्रॉपर्टी तिथे घ्यायचे, ते विकत घ्यायचे किंवा त्याला रिसेल करायचे, व्हॉट एव्हर इट मे बी, त्यात तुम्ही सुद्धा करू शकता. सो यू गॉट दॅट राईट. ओके. नाऊ ऑल ओव्हर दी मतलब जसं महाराष्ट्राचे काही रहिवासी असतील आणि त्यांना काश्मीरमध्ये लँड घ्यायची असेल, यू कॅन बाय इट. पहिल्यांदा ते नव्हतं. 370 आर्टिकल ज्यावेळेस होतं त्यावेळेस डिस्क्रिशनरी पॉवर होता, डिस्क्रिमिनेटरी पॉवर होता विधानसभाकडे, आणि त्यावेळेस ते आपल्याला ते अलाउड करायचे नाही. नाऊ दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज दी नटशेल ऑफ व्हॉट वी हॅव डिस्कस्ड की 35A आणि 370 आर्टिकल ज्यावेळेस एक्झिस्ट मध्ये होतं त्यावेळेस काय काय प्रोव्हिजन्स होते आणि ज्यावेळेस ते एक्झिस्ट झाले त्यावेळेस कसे प्रोव्हिजन्स झाले. ज्यावेळेस 35A आणि 370 आर्टिकल होतं त्यावेळेस सिटिझनशिप ही ड्युअल मानल्या जायची. एक्झिस्ट मध्ये नव्हती. ड्युअल कशी मानल्या जायची की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आर्टिकल 35A मध्ये काश्मीरचे जे रहिवासी आहेत त्यांना काही स्पेशल पॉवर होतं. दे वर हॅव्हिंग सम स्पेशल प्रिव्हिलेजेस ओव्हर देअर. So it was very close to the dual citizenship. But आता तसं नाहीये. Everyone is same. Everyone are like in the laws of ICE. Everyone is like everyone are same or equal in the laws of ICE. हे सगळेजण कायद्यासमोर समान आहेत. पहिल्यांदा तसं नव्हतं. पहिल्यांदाच काही स्पेशल पॉवर्स होता त्या विधानसभेला. आता त्या स्पेशल पॉवर एक्झिस्ट मध्ये नाहीये. आर्टिकल 356 आणि 360 पहिल्यांदा अप्लिकेबल व्हायचे नाही. हे काय मी सांगतो तुम्हाला थोडक्यात. आर्टिकल 356 आहे राष्ट्रपती राजवट आणि आर्टिकल 360 आहे आर्थिक आणीबाणी. हे पहिल्यांदा लागू व्हायचे नाही, पण ते आता लागू होईल. कारण आता 370 रिव्होकेट झाल्यामुळे आता संसदेने केलेले जेवढे कायदे आहेत ते ऍज इट इज लागू होतील. भारताची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती ऍज इट इज लागू होईल. हा जो नेक्स्ट पॉइंट आहे सेपरेट फ्लॅग, दॅट वॉज व्हेरी ट्रू. की एकाच देशामध्ये असं कसं शक्य आहे की एकाच देशामध्ये एका राज्याचा एक वेगळा फ्लॅग असेल, वेगळी कॉन्स्टिट्यूशन असेल आणि वेगळा PM असेल. सो तुम्ही जो आयकॉनिक डायलॉग ऐकलाय की एक देश में ही एक मतलब दो विधान, दो निशान और दो प्रधान, हे एक्झिस्ट मध्ये होतं. म्हणजे दॅट वॉज इन एक्झिस्टन्स. की भारतामध्येच असून काश्मीरचा हा फ्लॅग वेगळा होता, काश्मीरचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं होतं आणि काश्मीरचा जो चीफ मिनिस्टर होता त्याचं नॉमेनक्लेचर सुद्धा वेगळं होतं. तसं नाहीये. आता ट्राय कलर फ्लॅग आर फ्लॅग इज अप्लिकेबल ओव्हर ऑल इंडिया. तर ते ज्यावेळेस आपण आर्टिकल 370 रिमूव्ह केलं तर त्यांचं ते जे स्पेशल स्टेटस होतं की सेपरेट फ्लॅग असेल, सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असेल, असं नाहीये. आता सगळ्यांसाठी एकच असेल. पहिल्यांदा ज्यावेळेस 370 एक्झिस्टन्स मध्ये होतं त्यावेळेस मायनॉरिटीसाठी रिझर्वेशन नव्हते, ॲज वी वर डिस्कस्ड. आता मायनॉरिटी रिझर्वेशन आहेत. सेपरेट कॉन्स्टिट्यूशन होतं, आता सेपरेट कॉन्स्टिट्यूशन नाहीये. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्हॉट आय हॅव वॉच अँड ऑब्झर्व्ड, 2019च्या अगोदर काश्मीरी स्त्रिया ज्या आहेत त्यांचं जे स्वातंत्र्य आहे किंवा त्यांना जे प्रिव्हिलेजेस जे मिळायचे किंवा त्यांचं जे ओपननेस आहे ते थोडं वीक होतं. आफ्टर 370 रिव्होकेशन they got their rights back, they got their privileges back. त्यांचं जे जीवनमान होतं म्हणजे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्या प्रदेशामध्ये आपण जेव्हा डिस्कस करतो की स्त्रियांचं जीवनमान आणि पुरुषांचं जीवनमान, सो दॅट इज समवेअर रिलेटेड टू द इथनिक राइट्स एंड इथनिक लीगसी दे आर कैरिंग. तो कश्मीर में जो भी औरतें हैं दे वर नॉट हैविंग सो मच फ्रीडम बिफोर 2019, बट एज ऑफ नाउ दे आर हैविंग बिग. They can buy their property, they can marry the man they want, without losing their property right. They can go anywhere, they can study anywhere, and there is a good response. If you visit the students over there, if you ask some fundamental questions to them, how you feel, how do you feel, and what is the tendency of the normal citizens towards you, they can share. Then they can share with you. मी बऱ्याच वेळेस तिथल्या स्टुडंट सोबत मी असोसिएटेड झालो, मी त्यांच्यासोबत तिथे थोडा वार्तालाप केला आणि त्यांच्या सोसायटीला जाणून घ्यायचा प्रयत्न केला की नेमकं काय प्रॉब्लेम होते स्टुडंटचे, स्पेशली गर्ल्स स्टुडंट्स, आणि 370च्या नंतर ते कसे रिमूव्ह झाले. तर दे हॅव एक्सप्लेन मी व्हेरी वेल. ओके. बाकीचा लास्ट पॉइंट आपण पाहिलेला आहे की पीपल फ्रॉम क्रॉस कंट्री कुड नॉट बाय अँड सेटल इन टू द जम्मू अँड काश्मीर, आणि आता तसं नाहीये. आता ते प्रोहिबिशन रिमूव्ह केलेलं आहे. ओके. Now a very important part from perspective of
इंटरनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू. या पार्टवर मी एक वेगळी पीपीटी यासाठी बनवली नाही, बिकॉज दॅट इज ऑल्सो अ मॅटर ऑफ सम कॉन्फिडेन्शियलिटी. सो आय विल जस्ट एक्सप्लेन. आय डोंट हॅव एनी राईट टू मेक यू प्रेझेंट ऑन द रिटन फॉर्म. काय व्हायचं 2019च्या अगोदर, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की 2019च्या अगोदर ज्या वेळेस टेररिस्ट कुठला अटॅक करायचे, ओके, त्यावेळेस त्यांचं जे इन्व्हेस्टिगेशन व्हायचं, त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये खूप सारे हर्डल यायचे. का? ज्या काही आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्या सेंट्रल एजन्सीज असतील, त्यांना जेव्हा स्टेटमध्ये जाऊन ऍक्ट करायचं असतं किंवा स्टेटमध्ये जाऊन त्याचा तपास करायचा असतो, तेव्हा स्टेट मशिनरी तुम्हाला हेल्प करते, त्यावर ते प्रोग्रेस असतो. फॉर एक्झाम्पल, इफ सीबीआय इज कमिंग टू जम्मू अँड काश्मीर टू चेक और टू इन्व्हेस्टिगेट फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ सम क्राईम, तर सीबीआयचा प्रोग्रेस तिथे यावर डिपेंड आहे की स्टेट मशिनरी त्याला हेल्प करते का. दिस इज फर्स्ट पॉइंट. 2019च्या अगोदर जेवढे काही टेररिस्ट अटॅक झाले, 2019 पर्यंत जेवढे काही टेररिस्ट अटॅक झाले, दॅट वर ऑल ड्रिवन अँड सपोर्टेड बाय ISI itself. I already told that की ISIचा अजूनही खूप जास्त इन्फ्लुएन्स त्या एरियामध्ये आहे आणि इंटरनल डिस्टर्बन्सेस तयार करण्यासाठी टेररिस्टला ट्रेन करून पाकिस्तान तिथे पाठवतं आणि मग तिथे आतंकवादी गतिविधी किंवा आतंकवादीचे हल्ले आहेत ते करण्यासाठी त्यांना उत्सुक केलं जातं. जे काही यंग प्रोफाईल आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना ब्रेन वॉश करून हे सांगितलं जातं की नाही दिस इज नॉट आवर लँड, आणि मग त्यांना ब्रेन वॉश करून त्यांना ट्रेन करून पुन्हा त्याच एरियामध्ये पाठवलं जातं, काश्मीरमध्ये पाठवलं जातं, आणि मग त्यांना त्यांच्याकडूनच अतिरेकी हल्ले चढवले जातात, अतिरेकी हल्ले करवले जातात. ओके, दॅट वॉज दी पार्ट अँड पार्सल. दिस वॉज अ स्टोरी अलॉंग. हे असंच होत राहिलेलं आहे, असंच होत आलेलं आहे. मग काय व्हायचं, फॉर एक्झाम्पल कन्सिडर से की एखाद्या एरियामध्ये, फॉर एक्झाम्पल अनंतनाग डिस्ट्रिक्टमध्ये XYZ श्रीगुफवारा या ठिकाणी जर एखादा आतंकवादाचा एन्काउंटर झाला असेल, जर पोलिसांना ही खबर मिळाली, आम्हाला खबर मिळाली की समजा XYZ एरियामध्ये आतंकवादी लपलेले आहेत, तर मग तिथे कॅसो परफॉर्म व्हायचे, ऑर्डर अँड सर्च ऑपरेशन, म्हणजे त्या पूर्ण एरियाला घेरलं जायचं, आणि मग ज्या घरामध्ये आतंकवादी लपलेले आहेत त्यांनाच फक्त त्याच घरामध्ये पिन पॉइंट करून त्याला तिथे न्यूट्रलाइज केलं जायचं. आता कसं व्हायचं की ज्यावेळेस त्याची डेड बॉडी आम्हाला तिथून रिकव्हर करायची असते, त्यावेळेस जे आजूबाजूचे पूर्ण रेसिडेंट्स होते, राहणारे लोक, ओके, त्यामध्ये छोटे मुलं सुद्धा असतील, त्याच्यामध्ये म्हातारे लोक सुद्धा असतील, त्याच्यामध्ये स्पेशली स्त्रिया सुद्धा असतील, तर त्यांच्याकडे जे दगड असतात ना, छोटे छोटे गोटे नदीतले, ते ऑलरेडी त्यांच्याकडे असायचे आणि ते जबरदस्त स्टोन पेंटिंग करायचे, म्हणजे इतक्या मोठ्या लेवलची स्टोन पेंटिंग की जे बुलेट प्रूफ गाड्या ज्या असायच्या, बुलेट प्रूफ वाहनं जी असायची, त्या सुद्धा कंडेम्ड व्हायच्या. अँड दॅट वॉज मॅटर ऑफ फॅक्ट, दॅट वॉज रियालिटी. म्हणजे 2019च्या अगोदर पॅरामिलिटरी फोर्सेसला काश्मीरमध्ये फिरणं खूप मुश्किल होतं, खूप म्हणजे अति मुश्किल. बुलेट पासून किंवा अटॅक पासून भीती वाटायची नाही, स्टोन पेल्टिंग व्हायची, त्या स्टोन पेल्टिंग पासून भीती वाटायची. स्टोन पेल्टिंग पासून भीती यासाठी वाटायची, यू कॅन सी की जर एखादा पोलीस पर्सनल समोर किंवा पॅरामिलिटरी समोर जर टेररिस्ट उभा असेल, इट्स व्हेरी टू शूट हिम, इट्स व्हेरी इझी टू शूट हिम, इट्स व्हेरी इझी टू न्यूट्रलाइज हिम. पण जर तुमच्या समोर तुमचे नागरिक थांबलेले असतील, फॉर एक्झाम्पल जम्मू अँड काश्मीरचे रेसिडेंट्स थांबलेले असतील, तिथले रहिवासी थांबलेले असतील, अँड इफ दे आर मेकिंग द स्टोन पेल्टिंग, ते पथराव करतायत जोरदाराने, त्यावेळेस तुम्ही शूट नाही करू शकत, बिकॉज दे आर आर सब्जेक्ट, ते आपले सिटीजन आहेत, ते आपलेच नागरिक आहेत, दे आर ओनली ब्रेन वॉश्ड. इन दॅट केस वी डिडंट हॅव एनी पॉवर. म्हणजे आमच्याकडे कुठलीच अशी पॉवर नव्हती की त्यांना आम्ही न्यूट्रलाइज करताच येणार नाही, कारण ते आपले भारताचे स्वतःचे नागरिक आहेत. ओके, मग त्यावेळेस जे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बनायची किंवा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट व्हायची, दॅट वॉज बियॉन्ड कंट्रोल. ती आमच्या कंट्रोलमध्ये नसायची, इव्हन ती पोलिसच्या सुद्धा कंट्रोलमध्ये नसायची. बऱ्याच वेळेस काय व्हायचं की XYZ जे काही 50 पर्सन्स आहेत जे स्टोन पेल्टिंग करत होते सिक्युरिटी फोर्सेसवर, किंवा जिथे एन्काउंटर होतो तिथे पूर्ण ते लोक घेरायचे त्या एरियाला, आणि मग तिथून त्या टेररिस्ट बॉडी बाहेर जाऊच द्यायचे. त्या टेररिस्टची मग फोटो तयार करून त्याला ते गॉडहुड मध्ये क्रिएट करायचे, मग त्याला ते देवता म्हणायचे, मग त्याची ती ते असतं ना ते वरात काय म्हणतो तशी पूर्ण प्रोसेशन व्हायचं तसं पूर्ण, जसं एखादा लीडरचा मृत्यू झाल्याच्या नंतर पूर्ण प्रोसेशन होतं, तशी त्या टेररिस्टची प्रोसेशन व्हायची.
वॉज व्हेरी टेरिफिक सिच्युएशन होते. आणि फॉर एक्झाम्पल त्याच एरियामध्ये समजा आम्ही 10-50-20 लोकांना जर अटक केली ज्यांनी पथराव केलेला आहे ड्युरिंग एन्काउंटर्स वगैरे, तर त्या लोकांना लगेच गव्हर्नमेंट सोडून द्यायची. 2019च्या नंतर तुम्ही जर सर्च केला असेल तर तुम्ही सर्च पण करू शकता. 2019च्या नंतर काश्मीरमध्ये स्टोन पेल्टिंग इन्सिडेंट झिरो झाले, झिरो. त्याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन हे आहे की पहिल्यांदा जे काही स्टोन पेल्टर होते ते एन्काउंटर मध्ये स्टोन पेल्टिंग करायचे, त्यांना लोकल जेलमध्ये बंद केलं जायचं. लोकल जे पॉलिटिशियन्स आहेत ते लोकल पोलिसला कॉल करायचे आणि त्यांना लगेच सोडवायचे. अँड दे आर रेडी फॉर नेक्स्ट स्टोन पेल्टिंग. प्रत्येक स्टोन बिल्डिंग साठी त्यांना पैसे दिले जायचे. दॅट दिस इज व्हेरी ट्रू. ओके, आता तसं नाहीये. 2019च्या नंतर जे कोणी गुन्हेगार असतील, जे खूप मोठा गुन्हा करतील किंवा कुख्यात गुन्हेगार असतील किंवा स्टोन पेल्टिंग मध्ये ज्यांना कोणी पकडलं जाईल, ते आता जम्मू अँड काश्मीरच्या जेलमध्ये नाहीयेत. दे आर डायरेक्टली सेंट टू तिहार. So the political nexus between the criminals and politics has been broken down. This was the first important part. Secondly, जर कुणाला असं वाटत असेल की नाही 370 संपल्यामुळे आर्मीच्या पॉवर वाढल्या किंवा पॅरामिलिटरी पोलीसच्या पॉवर, पॅरामिलिटरी सर्व्हिसेसच्या पॉवर वाढल्या, असं नाही. त्या पॉवर ऑलरेडी पहिल्यापासून होता. The presidential order and the governor's order in 76-77 तो ऑलरेडी स्पेशल पॉवर दिला होता. म्हणजे 370 असताना सुद्धा तेवढाच पॉवर होता आणि 370 नसताना सुद्धा तेवढाच पॉवर आहे. बट 370 हटवल्यामुळे जो जनमानसांचा जो ॲटिट्यूड आहे, त्यांचा जो कल आहे, the opinion of the people has been changed drastically. The pulse of the people have been changed drastically. त्यांचा जो सपोर्ट आहे towards the forces, towards the policing has been increasing. Now the people have become proactive. आता मागच्या 1-2 वर्षामध्ये असं पाहिलेलं आहे की जर एखाद्याच्या किंवा एका दुसऱ्याच्या घरामध्ये जर टेररिस्ट लपलेले असतील तर मग आजूबाजूचे लोक कॉल करून सांगतात की सर एखादा पर्सन आहे आणि वेपन सोबत इथे पाहिलेला आहे, तर तुम्ही प्लीज या. पहिल्यांदा असं व्हायचं. 19च्या अगोदर कदाचित कायद्यामध्ये केलेली दुरुस्ती आणि मग वाढवलेली पनिशमेंट, ना पिनल लॉ जे स्ट्रिक्ट केलेले आहेत, त्यामुळे सुद्धा लोकांमध्ये सेन्सिटायझेशन आलेलं आहे. बट आता लोक कॉल करून सांगतात की सर ऍट सच अँड सच प्लेस अननोन टेररिस्ट वर फाउंड आउट आणि ते पाहिलेले आहेत, त्यांच्याकडे हे हथियार होतं आणि त्यांच्याकडे हे वेपन पाहण्यात आलेलं आहे, तर यू प्लीज कम. So the people's participation has been increased to the upper level into the democracy, and that is very positive sign in terms of Jammu and Kashmir. जर तुम्ही जम्मू अँड काश्मीर मध्ये कधी आलात फिरण्यासाठी, then you will find that the hospitality rendered by the Jammu and Kashmir or the Kashmiri people, that is unparalleled. म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टेट मध्ये जा, जम्मू अँड काश्मीर मध्ये जर आलात तर तिथले काश्मीरी लोक जशी तुमची व्यवस्था करतील, सुविधा करतील, हॉस्पिटॅलिटी अनपॅरलल, बाकी कोणीच तसं नाही करू शकणार. सो this region is a region of spirituality. This region, Jammu and Kashmir, is a region of spirituality, the region of humankind, the region of humanity, everything. But that was the turmoil happened over there because of some political unwillingness and non-state actors interference, जसं की ISI वगैरे, terrorist interference किंवा terrorist plots over there. And you know that the Pulwama attack 2019, after that Jammu Kashmir parliamentary attack, you know that everything that has been a history, that is story we need to tell to others. But apart from that, these terrorists were making the brainwash of the young profile. For example, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये I have observed the young profile like who have passed the diploma of electrician or the engineer, computer science engineer, or the doctor, or the MPhil, यासारख्या मुलांचा ते ब्रेन वॉश करायचे. यू कांट इमॅजिन जो ड्रेडेड टेररिस्ट होता अनंतनागमध्ये, त्याचं नाव मी नाही सांगणार, तो ड्रेडेड टेररिस्ट होता अनंतनागमध्ये, टॉपचा टेररिस्ट. ओके, ही वॉज MPhil. अँड असं नाही आपल्याला असं वाटतं ना की नाही हे लोक शिकलेले नाहीयेत किंवा टेररिस्ट शिकलेले नसतात, असं नाही. टेररिस्ट कडे एक स्वतःचा स्क्वॅड आहे. ओके, much more of them are technically advanced. काही जण चांगला डिप्लोमा केलेले आहेत, काही जण बॉम्ब मेकिंग मध्ये चांगले आहेत, आयडी मेकिंग मध्ये चांगले आहेत, दे नो दी मेकॅनिक्स, दे आर वेल ट्रेन्ड. ज्या प्रकारे आपले सोल्जर्स किंवा आपले सैन्य वेल ट्रेन्ड असतात, त्या प्रकारे ते पण वेल ट्रेन्ड आहे. सो दॅट वॉज अनकन्व्हेन्शनल वॉरफेअर. कसं असतं की ज्यावेळेस 2 देशांमध्ये युद्ध होतं, ऑफिशियली युद्ध होतं, तेव्हा ऑफिशियली शत्रू समोरासमोर असतो.
अँड यू नो ओनली वन थिंग. तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती असते की तुम्हाला त्या समोरच्या पर्सनला किल करायचं आहे. यू नीड टू न्यूट्रलाइज टू विन द वॉर. इथे असं नाहीये. काश्मीरचा जो इंटरनल डिस्टर्बन्सेस आहे, काश्मीरमध्ये जो इंटरनल प्रॉब्लेम आहे, दॅट इज अनकन्व्हेन्शनल वॉरफेअर. अनकन्व्हेन्शनल वॉरफेअर म्हणजे काय, की तो दोन देशांमध्ये नाहीये, तो दोन प्रदेशांमध्ये नाहीये, तो दोन पॉवरमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, तो सिटीजनच्या काही ग्रुपमध्ये आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या आगे असते. फॉर एक्झाम्पल नक्सलिझम है ना, नक्सल एरियामध्ये जे नक्सलिझम वॉर जे म्हणजे प्रॉक्सी वॉर ज्याला म्हणतो आपण, दॅट इज अनकन्व्हेन्शनल वॉरफेअर. आणि या वॉरफेअर मध्ये ज्यावेळेस 370 आर्टिकल होतं त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम्स यायचे, खूप जास्त प्रॉब्लेम्स. ज्यावेळेस 370 आर्टिकल होतं त्यावेळेस एन्काउंटर्स मध्ये रिकव्हरी होणं किंवा एन्काउंटर्स होणं आणि त्यावेळेस लोकांचा जो सपोर्ट टेररिस्ट कडे होता तो पण एकदम अनमॅचेबल, मतलब अनपॅरलल होता. आता तसं नाही. 370 ज्यावेळेस रिमूव्ह झालं त्यावेळेस लॉज एकदम स्ट्रिंजंट झालेले. स्पेशली ज्या काही जे काही ग्रुप्स आहेत जे टेररिस्टला सपोर्ट करतात किंवा जे त्यांचे सिम्पथायझर्स आहेत ड्युरिंग द एन्काउंटर्स, त्यांना खूप हार्डन आणि खूप स्ट्रिंजंट शिक्षा झालेल्या आहेत. सो दॅट इज अ लेसन अँड दॅट इज अ लेसन फॉर ऑल, की जर रॅडिकलाइज होण्याचा प्रयत्न केलेला असेल, कारण दिस इज यू सी वी नीड टू बी स्ट्रॉंग इन दॅट केस. वी कांट से की नाही थोडं आपल्याला सॉफ्ट व्हावं लागेल किंवा थोडं आपल्याला फ्लेक्झिबल व्हावं लागेल. नाही, whenever there is a question of the sovereignty of the nation, भारताच्या सार्वभौमत्वाचा जर प्रश्न कुठे आलेला असेल, दॅट इज माय पर्सनल व्ह्यू, देन वी नीड टू बी स्ट्रिक्ट. आपल्याला एवढं स्ट्रिक्ट व्हावं लागेल की दॅट शुड बी लेसन फॉर ऑल. कारण इफ नॉन स्टेट ऍक्टर आर प्लेइंग विथ दॅट, तुम्ही हे लक्षात घ्या की ISI इज प्लॅनिंग अँड दे आर कॅरिंग आउट द ऍक्टिव्हिटीज इन जम्मू अँड काश्मीर. म्हणजे आम्हाला दर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हे कुठून तरी माहिती होतं की हा ISI अशा प्रकारची प्लॅनिंग करत किंवा ISI अशा प्रकारची प्लॅनिंग करेल किंवा इथे XYZ ठिकाणी ब्ला 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 टेररिस्ट अटॅकचे चान्सेस आहेत किंवा इथे टेररिस्ट पाहायला गेलेले आहे. हा कुठून येतो, म्हणजे व्हाय दिस फंडिंग हॅपन. तुम्ही एक लक्षात घ्या की एखादी ऍक्टिव्हिटी करायची असेल तर त्याला फायनान्शियल सपोर्ट लागतो आणि हा फायनान्शियल सपोर्ट त्या लोकांना ISI प्रोव्हाइड करतो किंवा प्रॉक्सी स्टेट प्रोव्हाइड करतो. आणि फक्त ISI काश्मीरमध्येच फोकस नाहीये, म्हणजे काश्मीरला सोडून खूप साऱ्या राज्यांमध्ये सुद्धा ISI चे स्वतःचे असेट्स आहेत. दे आर फोकसिंग अपॉन दॅट. ते त्यांना फायनान्स करतात, ते त्यांना सपोर्ट करतात टू डिस्टेबलाइज दी गव्हर्नमेंट ओव्हर देअर. सो वी नीड टू टॅकल इट. आणि आपल्याला जर टॅकल करायचं असेल तर काही आपल्याला टफ डिसिजन घ्यावे लागतील. अँड आय वुड रिअली अप्रिशिएट द डिसिजन ऑफ आर्टिकल 370 रिओकेशन वॉज फॉर द लार्जर इंटरेस्ट. तुमच्यापैकी बरेच लोक जे काश्मीरला आलेले आहेत, ज्यांनी व्हिजिट केलेलं आहे, यू विल फील प्राऊड ज्यावेळेस तुम्ही काश्मीरला येतात आणि ज्यावेळेस तुम्ही एक सोशल स्ट्रक्चर तिथे पाहतात. द लेवल ऑफ डेव्हलपमेंट आपण तर ते पाहू शकणार नाही 10-15 वर्षापूर्वीची डेव्हलपमेंट, कारण जर आपण काश्मीरला गेलो नसतो 10-15 वर्षापूर्वी. बट थ्रू द व्हिडिओ फुटेजेस अँड थ्रू द डॉक्युमेंटरीज अँड थ्रू द फॅक्ट्स अँड फिगर प्रोव्हाइड बाय द डिफरंट रिसर्चर्स ओव्हर देअर, then we can imagine and we can match the level of development that is happening up to 2019 and that happened before 2019. That is not related to any political party or any political aspirations, but the thing is that what is a reality that we should appreciate. 2019च्या अगोदर तिथल्या लोकांच्या शिक्षणाचं स्तर किंवा एम्प्लॉयमेंटचे जे काही संधी आहेत किंवा एम्प्लॉयमेंटच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज, आणि आता 2019च्या नंतर या 4-5-6 वर्षामध्ये ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झालेल्या आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट निर्माण झालेले आहेत, द लेवल ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ज्या कमी झालेल्या आहेत, द लेवल ऑफ एन्काउंटर्स, द नंबर ऑफ एन्काउंटर जे कमी झालेले आहेत, ते आपल्याला पाहायला लागेल. वी नीड टू अप्रिशिएट दॅट पोर्शन. इफ आय पुट इन फिगर, 2019च्या अगोदर ऑन अन एव्हरेज दरवर्षी जवळपास 1,500 ते 2,000 लोक इंज्युअर्ड व्हायचे इन टेररिस्ट अटॅक पर्टिक्युलरली, अप्रॉक्सिमेटली. बट दॅट नंबर नाऊ झिरो डाऊन टू 100-200. म्हणजे ज्यावेळेस टेररिस्ट अटॅक करतात, हे लक्षात घ्या की ज्यावेळेस टेररिस्ट अटॅक करतात तर हे नाही पाहत की तो काश्मीरी आहे का
किंवा तो लोकल आहे का, अटॅक इज अटॅक. मग त्याच्यामध्ये जे काही लोक मरतील किंवा जे काही लोक म्हणजे काय म्हणतील त्याच्यामध्ये पीडित होतील किंवा इंज्युअर्ड होतील, दॅट इज कोलॅटरल डॅमेज. ते याचा विचार नाही करत. ते जेव्हा अटॅक करतात तर तो हा नाही विचार करत की याच्यामध्ये लोकल काश्मीरीज डेड होतील का किंवा याच्यामध्ये सिक्युरिटी फोर्सेस डेड होतील का. हा, सिक्युरिटी फोर्सेस इज देअर टार्गेट. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक इन्स्टन्स सांगतो की ऑक्टोबर 2024 मध्ये श्रीनगरमध्ये काही ठिकाणी ग्रेनेड अटॅक झाले. ग्रेनेड अटॅक म्हणजे एक हँड ग्रेनेड असतं, हँड ग्रेनेड टेररिस्टने मारले. पर्टिक्युलरली टेररिस्टने ते हँड ग्रेनेड सिक्युरिटी फोर्सेसवर थ्रो केले, बट त्या सिक्युरिटी फोर्सेसच्या व्हेकलला लागून ते बाउन्स होऊन ते सिव्हिलियनवर पडले आणि मग ते सिव्हिलियन इंज्युअर्ड झाले, 10-15 सिव्हिलियन इंज्युअर्ड झाले. सो इट वॉज हॅपनिंग. हे काश्मीरमध्ये होत होतं, म्हणजे हे डेली न्यूज मध्ये येत होतं, डेली न्यूज मध्ये. आय वुड सजेस्ट यू की तुम्ही जर इन्सर्जन्सी इन काश्मीर हे जर दूरदर्शनचे व्हिडिओ जर पाहिले असतील, दूरदर्शनने खूप अगोदर सेट बनवलेला आहे द इन्सर्जन्सी इन काश्मीर. सो दॅट विल सेन्सिटाइज यू की व्हॉट वॉज द लेवल ऑफ इन्सर्जन्सी इन काश्मीर. म्हणजे काश्मीर एका काळी असा होता की एक 15 ते 20 वर्षाखाली तुम्हाला टेररिस्ट पाहणं म्हणजे जसं आपण आकाशामध्ये पाखरं पाहतो किंवा जसं नॉर्मल आपण जंगलामध्ये अॅनिमल्स पाहतो तसं तुम्हाला टेररिस्ट दिसतील, म्हणजे दिसत होते तिथे. म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये LMGs, AK-47. तर तुम्ही हा विचार करा की काश्मीर सारख्या ठिकाणी ज्यामध्ये फिजिकल बॅरियर्स आहेत, ज्या हिमालय इज एनसर्कलिंग आणि एअर कुरिअर सर्व्हिस किंवा एअर फ्लाईट तेवढा जास्त याच्यामध्ये नव्हत्या, ओग मध्ये नव्हत्या, रेल्वे सुद्धा खूप जास्त ओग मध्ये नव्हत्या. देन हाऊ दॅट AK-47 केम, हाऊ दॅट LMG केम, आणि ते पण टेररिस्ट कडे. सो दॅट वॉज द सपोर्ट ऑफ ISI. ISI त्यांना ते द्यायचे, ISI त्यांना ते ट्रान्स बाउंड्री कुरिअरनं पाठवायचे आणि त्यांना ते सपोर्ट करायचे. ISIचा एक विंग आहे, प्रॉपर एक विंग, अँड दॅट विंग इज फोकसिंग अपॉन दॅट ऍक्टिव्हिटीज, फायनान्शियल सपोर्ट अँड द लीगल सपोर्ट अँड द आर्म्स अँड अम्युनिशन, एव्हरीथिंग. ओके, आता जर तुम्ही ते पाहायला गेला तर आय कॅन प्राऊडली से की सध्या जम्मू अँड काश्मीरमध्ये नॉट मोर दॅन नाऊ ऑफिशियल फिगर इज 67-68 द नंबर ऑफ टेररिस्ट, बट official number that exists, the number of terrorists exists in Jammu and Kashmir, that is nearly 67-68 on paper, but reality मध्ये 67 पण नाही, 23-24 reality मध्ये असतील पूर्ण जम्मू अँड काश्मीर मध्ये, and that is not in hinterland, कुठेतरी पर्वताच्या वर असतील किंवा जंगलामध्ये असतील. इन दॅट केस फक्त सांगायचा हाच मुद्दा याच्यामध्ये की मागच्या 5 वर्षामध्ये ज्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या खूप जास्त कमी झालेल्या आहेत. आफ्टर रिव्होकेशन द नंबर ऑफ टेररिस्ट हॅज बीन डिक्रीज डाऊन. मागच्या 5 महिन्यामध्ये अनंतनाग आणि कुलगाम मध्ये जेवढे टेररिस्ट होते ते सगळे मारले गेले. म्हणजे आजच्या घडीला बाय द गॉड्स ग्रेस आय कॅन प्राऊडली से that Anantnag is the safest city, Srinagar is the safest city, Kulgam is the safest city. आणि thanks to the efforts put by the J&K police, CRPF, ITBP, IB, RAW, military, army, military intelligence, paramilitary forces, and the citizens over there also, because they got sensitization. त्यांना माहिती झाली की त्यांचा प्रोग्रेस कशामध्ये. अगोदर काश्मीरी लोकांनी हेच पाहिलेलं आहे की टेररिस्ट अटॅक होत आहेत, मग त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होत आहे, त्या टेररिस्ट अटॅक मध्ये काश्मीरी लोकांचं सुद्धा नुकसान होत आहे, टुरिझमचं सुद्धा नुकसान होत आहे, टुरिझम येत नाहीये, हे त्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे. तर एखादा जो नॉर्मल काश्मीरी आहे ना त्याला सुद्धा टेररिस्ट अटॅक नको आहेत, तो कधीच टेररिस्टला सपोर्ट करत नाहीत. काही लोक आहेत जे फॅनेटिक आहेत, काही लोक आहेत तिथे जे ब्रेन वॉश्ड आहेत, ते सपोर्ट करतात, ते सिम्पथायझर्स आहेत. म्हणजे जर करोडो लोकांमधून जर 2 लोक सिम्पथायझर्स असेल तर आपण सोसायटीला दोषी नाही मानू शकत, तसं आहे. त्यामुळे नॉर्मल काश्मीरी वॉन्ट्स अ पीस, वो तो शांति चाहता है. The thing is that there was always a compromise made between the state and central government at that time, आणि कुठला एक वे आउटच होऊ शकत नव्हता की कसं डेव्हलपमेंट होणार. And there was continuous threatening from ISI side, from terrorist side, कि कश्मीर में कोई आ नहीं सकता, कश्मीर हमारा है, ये है वो है. तो we have thoroughly wiped out that barrier. 370 ज्यावेळेस आपण रिमूव्ह केलं त्यावेळेस वी कॅन प्राऊडली से that is sovereign part of India. Now whatever the means and ends we undertake to protect that area as like other places, for example की महाराष्ट्राला वाचवण्यासाठी भारत आता जे प्रयत्न करू शकतं किंवा एखाद्या प्रदेशावर जेव्हा हल्ला होतो, फॉर एक्झाम्पल UP, बिहार किंवा हॅलो
हॅलो हॅलो सर काही प्रॉब्लेम हॅलो हॅलो ऑडिओ क्लिअर आहे ना सर? सर थोडी आमच्याकडे लाईट गेली त्याच्यामुळे आमचं पीपीटी बंद. 2 अच्छा मिनिट ओके ओके एक 2 मिनिट होल्ड करा, मी सांगतो तुम्हाला सर प्लीज. सर एक 2च मिनिट होल्ड करा, लाईट आली. येस 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 नो वरी. ओके ओके. प्रोजेक्ट चालू रिमोट चालू चले. कहाँ जा रहे हो? रुको कहाँ जा रहे हो? बाहर में एक चेयर खाली होती है, किसी को बाहर में जाना. सर प्लीज कंटिन्यू. पीपीटी दिसते ना? हो सर दिसते. सो आय वॉज देअर की काश्मीरमध्ये सध्या आजच्या घडीला इफ आय काउंट देन मी पुन्हा एकदा सांगतो की हे ज्या स्ट्रॅटेजिक गोष्टी आहेत किंवा ऑपरेशन ओरिएंटेड जे काही फॅक्ट्स आहेत हे मी पीपीटीवर आणू शकलो नाही बिकॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी अँड सिक्रेसी दॅट वी नीड टू मेंटेन इन आवर जॉब. 2022 मध्ये ज्यावेळेस मी 2021 मध्ये ज्यावेळेस मी जम्मू अँड काश्मीर जॉईन केलं त्यावेळेस एकटा अनंतनाग मध्ये 13 टेररिस्ट होते आणि कुलगाम मध्ये 13 टेररिस्ट. सो अनंतनाग आणि कुलगाम 2 डिस्ट्रिक्ट मिळून 26 टेररिस्ट एक्झिस्ट करायचे आणि दर दिवशी टेररिस्ट अटॅक, ग्रेनेड अटॅक, टार्गेटेड किलिंग, दॅट इज न्यू ट्रेंड. आता काय होतं की काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितला टार्गेटेड किलिंग केली जाते. जे काही काश्मीरी पंडित तिथे राहत आहेत त्यांची टार्गेटेड किलिंग केलं जाते. मागच्या 1.5 वर्षामध्ये एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की काश्मीरमध्ये जे लोक बाहेरून येऊन राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल एखादा बिहारी वर्कर असेल तिथे किंवा एखादा व्यक्ती असेल त्याने काश्मीरमध्ये येऊन स्वतःचा बिझनेस सेटअप केलेला असेल त्याची टार्गेटेड किलिंग होतीये. नाउ दॅट दिस इज अ न्यू ट्रेंड. ओके, तर या ऍक्टिव्हिटीज खूप व्हायच्या मागच्या 4-5 वर्षामध्ये, म्हणजे 2021 पासून. 21 मध्ये जर आपण पाहिलात तर वेन आय वॉज इंडक्टेड then there was 26 terrorists existed in Anantnag and Kulgam itself. But as of now, I can proudly say की कुलगाम आणि अनंतनाग दोन्ही डिस्ट्रिक्ट मध्ये एकही टेररिस्ट एक्झिस्ट करत नाही. नॉट अ सिंगल टेररिस्ट. And all credit goes to the security forces, J&K police, the political will over there, IB, RAW, everyone. So this drastic change I can see, I can witness from insiders' point of view after the revocation of Article 370. I can proudly say at any platform की जर 370 जर हटलं नसतं, it would be very difficult to perform the operations. It would be very difficult to survive in that Jammu and Kashmir state in terms of security personals. तुम्ही हे लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही टुरिस्ट बनून जम्मू अँड काश्मीरला येतात तर तुम्हाला कदाचित कमी थ्रेट असेल. ओके, बट ज्यावेळेस तुम्ही वर्क करताय तिथे, ज्यावेळेस तुम्ही तिथे ऑपरेशन्स परफॉर्म करताय, इफ यू आर परफॉर्मिंग द जॉब ओव्हर देअर, दॅट इज व्हेरी रिस्की. फॉर द इन्स्टन्स एसबीआयचे एक मॅनेजर होते जे 2018 मध्ये एसबीआयचे मॅनेजर
व्हॉट इज देअर नेम, सम पंडित इज देअर सर नेम. तो त्या मॅनेजरला, एसबीआय मॅनेजरला 2018 मध्ये टार्गेटेड शूटिंग करण्यात आली. नाऊ ही इज नॉट रिलेटेड टू एनी पॅरामिलिटरी और एनी फोर्स, ही वॉज एसबीआय एम्प्लॉई, बट देन ऑल्सो त्यांची टार्गेटेड शूटिंग करण्यात आली. सो दॅट लेवल ऑफ फिअर वॉज देअर. काही शिक्षक होते, जे जम्मूचे शिक्षक होते, ते काश्मीरमध्ये जॉब करायचे, त्यांची सुद्धा टार्गेटेड किलिंग करण्यात आली 17-18 मध्ये. जे सरपंच होते पहिल्यांदा, जे थोडा प्रोग्रेसिव्ह विचार करायचे किंवा प्रोग्रेसिव्ह थॉट करायचे, त्यांची सुद्धा टार्गेटेड किलिंग करण्यात आली होती. म्हणजे हे भयावह वातावरण तिथे होतं. व्हाय? बिकॉज द रूल ओव्हर देअर, द लॉज ओव्हर देअर, दोज वर नॉट स्ट्रिंजंट फॉर सच ऍक्टिव्हिटीज. त्यानंतर जे नवीन ट्रेंड्स होते, त्या नवीन ट्रेंड्स मध्ये एक मी तुम्हाला नवीन सांगेल इथे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला, आय डोंट नो. एक कन्सेप्ट आहे आयईडी. आयडी इज लाईक अ इम्प्लोसिव्ह एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस. थोडं जर सिंपल शब्दामध्ये सांगितलं तर इट इज लाईक अ बॉम्ब. हा एक बॉम्बच असतो, बट हा एक गावठी पद्धतीने तयार केलेला बॉम्ब आहे, ज्यासाठी तुम्हाला, म्हणजे एखादा व्यक्ती जर बॉम्ब तयार करत असेल, त्याला कुठलाही सपोर्ट नाही आणि तो नॉर्मल मेकॅनिक यूज करून बॉम्ब तयार करतोय. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला माहिती आहे की एखाद्या रोडवरून फोर्सेसच्या गाड्या जात आहेत, नेहमी जात आहेत, तर तो काय करणार, त्या थोडा खड्डा खोदणार त्या रोडच्या खाली 3-4 महिने, तर रोडच्या खाली एक छोटा फॉक्स होल बनवणार आणि त्या फॉक्स होल मध्ये एक मोठा बॉम्ब लावणार आणि मग ज्यावेळेस गाडी त्या रोडवरून जाईल, तो बटन दाबून तो गाडी बनवणार. दॅट इज आयडी. दॅट इज समवॉट आयडी. दॅट इज अ व्हेरी व्हॉट वी से व्हेरी मतलब व्हेरी लोकल व्हर्जन ऑफ द बॉम्ब. तर हा आयडी थ्रेट आता काश्मीरमध्ये चालू झालेला. म्हणजे टेररिस्ट काय करतायत की प्रॉक्सी वॉर परफॉर्म करताना बाकीच्या प्लेसेसमध्ये काय होतंय. फॉर एक्झाम्पल, दे आर लर्निंग की नॉर्थ ईस्ट मध्ये तिथले जे आतंकवादी आहेत किंवा तिथले जे इन्सर्जंट्स आहेत, नॉट आतंकवादी, तिथे जे इन्सर्जंट्स आहेत, देर इज अ बिग डिफरन्स बिटवीन दी टेररिस्ट, इन्सर्जंट अँड नक्सल. हे लक्षात घ्या. म्हणजे हे तिन्ही टर्म्स फार वेगळे आहेत आणि त्यांचे अजेंडाज पण वेगळे आहेत. इन्सर्जंट्स वेगळे आहेत, त्याचा मिनिंग वेगळा आहे. टेररिस्ट वेगळा असतो, त्याचा मिनिंग वेगळा असतो, आणि नक्सल वेगळा आहे, त्याचा मिनिंग वेगळा असतो. तर मग हे काय करतात की यांच्या जे मोडस ऑपरेटिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, वेस्ट बेंगॉल, इथे जे नक्सल ऑपरेट करतायत, यांच्या मोडस ऑपरेंडी काय आहेत. फॉर एक्झाम्पल, नागालँड, मेघालया, मणिपूर, इथे जे इन्सर्जंट्स आहेत, कुकी, नागा पीपल, जेवढे काही, म्हणजे जे कोणी इन्सर्जंट्स असतील तिथे, त्यांच्या मोडस ऑपरेंडीज काय आहेत. तर जे जम्मू अँड काश्मीरचे टेररिस्ट होते, दे वर व्हेरी कीन टू अडॉप्ट दॅट. मग त्यामुळे त्यांनी हे पाहिलं की सिक्युरिटी फोर्सेसला आयडी पासून खूप जास्त थ्रेट आहेत सेंट्रल इंडियामध्ये, स्पेशली LWE एरियाजमध्ये, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट एरियाजमध्ये, जसं की म्हणजेच नक्षलग्रस्त एरिया, जसं की छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओडिशा आहे, वेस्ट बेंगॉलचा काही पोर्शन आहे, महाराष्ट्राचा काही पोर्शन आहे. ओके, तर त्यांनी ती मोठी ऑपरेंडी तिथून सुरली आणि मग त्यांनी काय केलं, तर मग आयडी अटॅक्स प्लॅन केले. तर काश्मीरमध्ये सुद्धा आयडी अटॅक प्लॅन झाले. इव्हन तुम्हाला जर पुलवामा अटॅक माहिती असेल, 2019 मध्ये झाला, त्याच्यामध्ये मोर दॅन 40 CRPF कमांडोज, मोर दॅन 40 CRPF सोल्जर्स लॉस्ट देअर लाईफ. तर तो जो अटॅक होता, दॅट वॉज आयडी अटॅक. म्हणजे त्या अटॅक मध्ये CRPFची जी बस होती, जो प्रॉपर कॉन्वॉय होता, त्या कॉन्वॉय मध्ये स्कॉर्पिओ मध्ये जवळपास मोर दॅन 50 kg एक्सप्लोजिव्ह लेट डाऊन करून ती स्कॉर्पिओ रॅम केली गेली अगेन्स्ट द बस. ओके, द स्कॉर्पिओ वॉज रॅम इन टू द कॉन्वॉय अगेन्स्ट द बस, आणि मग एक्सप्लोजन हॅपन. आणि ज्या वेळेस त्या एक्सप्लोजनचं जर तुम्ही दृश्य पाहिलं असतं, तर त्यावेळेस तुम्हाला वाटलं असतं की लिटरली वी नीड टू डू समथिंग. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस ते डिटर्मिनेशन समजलं असतं. आय शुड नॉट एक्सप्लेन इन डिटेल, बट मी एक सांगू तुम्हाला की त्या बसमध्ये फॉर एक्झाम्पल जर 50, फॉर एक्झाम्पल सांगतोय, फॅक्ट मी नाही सांगू शकणार बिकॉज ऑफ सिक्रेसी, त्या बसमध्ये जर फॉर एक्झाम्पल 50 कमांडोज असतील, तर ज्या वेळेस तिथे इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही गेलो, की पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनसाठी, की ब्लास्ट झाल्याच्या नंतर हाऊ ब्लास्ट हॅपन, हाऊ दी मोडस ऑपरेंडी वर कॅरिंग, कुठल्या प्रकारचं एक्सप्लोजिव्ह होतं, ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशनसाठी टीम तिथे गेली, तर त्या 50 लोकांपैकी कोणाचं धड कोणाचं आहे, कोणाचे हातपाय कोणाचे आहेत, हे बियॉन्ड आयडेंटिफिकेशन होतं. त्या 50 जणांच्या डेड बॉडीज आयडेंटिफाईड करण्यासाठी जवळपास 7 ते 8 दिवस लागले. नाउ यू कॅन इमॅजिन द लेवल ऑफ एक्सप्लोजिव्ह युज्ड. इतक्या मोठ्या लेवलवर एक्सप्लोजिव्ह यूज करण्यात आलं की माणसाचे शरीर जे असतं
ते हाडा मासाच्या एकदा मिक्सचर मध्ये थांबलेलं होतं. म्हणजे एक एक हाड आणि मांस तिथे लोक गोळा करत होते आणि तशाच प्रकारच्या अस्थी त्यांना घरी पाठवण्यात आल्या. सो हे एवढं टेरिफिक सिच्युएशन होती काश्मीरमध्ये. बाय गॉड्स ग्रेस अँड थँक्स टू द पॉलिटिकल विल आता ते नाहीये. फॉर द कॉमन नॉर्मल सिटीजन, इफ आय कॅन पुट इन टू द वर्ड्स, नॉर्मल सिटीजन साठी 370 हटवणं ना हटवणं, दॅट वॉज ओनली रिलेटेड टू दी डे टू डे लाईफ, that is not related with the life. But for the people, those who are involving themselves into the security scenario, those who are involving themselves or associated with the police or paramilitary and the security nexus and the security devices, त्यांच्यासाठी that was really a good step for the betterment of the life, for the betterment of the common citizen, for the betterment of the nation. कारण 370 ज्यावेळेस हटवलं गेलं त्यावेळेस यू कॅन पुट इन टू दी वर्ड्स, यू कॅन सर्च फिगर्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत की मोर दॅन 70% ऑफ द टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज हॅज बीन न्यूट्रलाइज. म्हणजे 70% ही घट आलेली आहे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये. आणि इन मॅटर ऑफ इन नंबर ऑफ टेररिस्ट फिगर जर आपण तो जर विचार केला तर मोर दॅन 68-69% ऑफ टेररिस्ट आयडेंटिफाईड वर न्यूट्रलाइज्ड. आणि ज्यावेळेस हे कसं असतं की याचं लिंकेज कसं असतं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, माय ऑफिस इज इन पहलगाम. सो पहलगाम इज फेमस फॉर द टुरिस्ट स्टेशन. खूप लोक तिथे पहलगाम व्हिजिट करण्यासाठी येतात, बर्फ पाहण्यासाठी, बेताब व्हॅल्यू, आरू व्हॅल्यू, चंदन व्हॅल्यू. इट्स व्हेरी ब्युटिफुल. माय ऑफिस इज ओव्हर देअर. तर मग तिथे कसं होतं की पहलगाम मध्ये खूप सारे मूवीज सुद्धा शूट होतात. आता फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम फायटर मूवी शूट झाला, देन वी प्रोव्हाइडेड सिक्युरिटी टू ऋतिक रोशन अँड दीपिका पदुकोण. फायटर मूवीची शूटिंग तिथे झाली. त्यानंतर विजयचा मूवी तिथे शूट झाला, लिओ. तर लिओ मूवीला सुद्धा आम्ही तिथे सिक्युरिटी दिली. आता यू कॅन इमॅजिन की वेन एव्हर द मूवी इज शूटेड, मतलब मूवीची शूटिंग तिथे होते, तर जो एक्झॉडस येतोय टुरिस्टचा, ते त्यांच्यासोबत स्वतःचे सगळे हे घेऊन येत आहेत, म्हणजे स्वतःचे रिसोर्सेस घेऊन येत आहेत. तर ज्या वेळेस तिथे ते मूवी शूटिंग होतीये तर त्याच्यामुळे काय होतं, तो लोकल एरिया जो आहे त्याच्या अप्रिसिएशन वाढतात, त्या लोकांचे जे डिमांड्स आहेत त्या वाढतात, त्या लोकांना तिथे अपॉर्च्युनिटी डेव्हलप होतात, त्या लोकांच्या एम्प्लॉयमेंट ॲव्हेन्यूज जनरेट होतात. आणि हा जर एक्झॉडस नेहमी काश्मीरमध्ये येत गेला तर एम्प्लॉयमेंट जास्त जनरेट होईल. एम्प्लॉयमेंट जास्त जनरेट झाला तर हॅलो सर कंटिन्यू प्लीज. एम्प्लॉयमेंट जर जास्त जनरेट झाला तर ती जी दरी असते ना की पुअर आणि रिच मध्ये जी ब्रेन वॉश साठी कामाला येते टेररिस्टच्या, ती दरीच तिथे अस्तित्वात असणार नाही. जनरली ब्रेन वॉश कुणाचा होतो? यू कॅन सी की एखादा सिव्हिल सर्वंट आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये आणि त्याचा मुलगा डिप्टी कलेक्टर जम्मू अँड काश्मीरमध्ये बनलेला आहे, त्याचा ब्रेन वॉश नाही होऊ शकणार, कारण तो ऑलरेडी सेटल्ड आहे. ही वॉज हॅव्हिंग एव्हरीथिंग. ना, ज्याला लहानपणापासून काही मिळालं नसेल, जो डेस्परेट असेल शिकण्यासाठी पण ज्याला अव्हेन्यूज मिळाला नसतील, ज्याला अपॉर्च्युनिटी मिळाला नसेल, ज्याला नेहमी लहानपणापासून डिस्क्रिमिनेशन मिळालं असेल आणि कुठलाही वेनी पॉलिटिकल विलमुळे किंवा कुठलाही विलमुळे, असे लोक आयडेंटिफाईड करतात. म्हणजे ज्यांना लहानपणापासून डिस्क्रिमिनेशन मिळालेलं आहे आणि ज्यांना दे डोंट हॅव प्राईड अगेन्स्ट द नेशन, प्राईड ऑफ अ नेशन, अशा लोकांना आयडेंटिफाय करून मग त्यांचा ब्रेन वॉश केला जातो. बट बिकॉज ऑफ दिस टुरिस्ट कमिंग ओव्हर देअर, एक्झॉडस ऑफ टुरिस्ट कमिंग ओव्हर देअर अँड द न्यू ॲव्हेन्यूज आर जनरेटिंग, नवीन नवीन योजना तिथे गव्हर्नमेंट लागू करता इन टर्म्स ऑफ हॉर्टिकल्चर, इन टर्म्स ऑफ शिप हजबेंड्री, इन टर्म्स ऑफ टुरिझम. तर त्यामुळे काय होतंय की लोकांना नवीन ॲव्हेन्यूज मिळत आहेत, नवीन एम्प्लॉयमेंट मिळत आहे. मग त्यामुळे जो कुठला एक एज ग्रुप जो ब्रेन वॉश होत होता, नाउ दे आर मुव्हिंग, दे आर शिफ्टिंग टुवर्ड्स दॅट एम्प्लॉयमेंट. दॅट इज अनदर न्यू अचिव्हमेंट अँड द माइलस्टोन अचिव्हड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, की अप्रेंटिसशिप तिथे लागू झालेली आहे. मग त्यामुळे द स्कॉलरशिप दे वर अवेलिंग, दॅट स्कॉलरशिप इज हेल्पिंग आउट द स्टुडंट्स ओव्हर देअर. तिथला स्टुडंट आता पहिल्याच्या सारखं ब्रेन वॉश होत नाहीये. नाउ दे आर व्हेरी लॉजिकल. मतलब तुम्ही हे लक्षात घ्या की वेन एव्हर वी गो टू एनी एरिया, वेन एव्हर वी विजिट द फील्ड, ज्यावेळेस फील्डवर व्हिजिट करतो त्यावेळेस तिथे जे स्टुडंट्स असतात ते पर्सनली नंबर घेतात. ते विचारतात की सर तुम्ही कसं आलात एक्झाम मधून, किंवा मग तुम्ही या जॉबमध्ये कसं आलात, मग आम्हाला पण या जॉबमध्ये यायचं आहे, व्हॉट आर द ॲव्हेन्यूज, व्हॉट आर द वेज. सो दे आर सो मच eager and so much sensitized about the all happenings that is going on that is going in Kashmir right now. Okay, so that is the major impact of Article 370 in terms of strategic point of view.
आता काय की ज्या वेळेस 370 रिओकेशन झालेलं आहे, त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण जी मशिनरी असते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, कारण आता ऍज ऑफ नाऊ जम्मू अँड काश्मीर इज युटी, केंद्रशासित प्रदेश. तर केंद्रशासित प्रदेशमध्ये जे पूर्ण डिफेन्स असतं, पूर्ण लॉ अँड ऑर्डर असतं, ते केंद्राच्या हातामध्ये आहे. ओके. सो पहिल्यांदा कसं व्हायचं की ज्यावेळेस 370 आर्टिकल तिथे होतं आणि एखादा XYZ एक चार्मिंग ऑफिसर आहे, फॉर एक्झाम्पल XYZ एखादा व्यक्ती आहे, त्याला पर्टिक्युलरली आपल्या एखादा डिस्ट्रिक्ट मध्ये टाकायचं आहे टू कंटेन दी टेररिस्ट ऑर टू टेररिझम ऑर टू कंटेन दी इन्सर्जन्सी, ते पहिल्यांदा होऊ शकायचं नाही. कारण कसं असतं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, वन्स यू गॉट अ केडर, तुम्हाला फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र केडर मिळालं, तुम्हाला त्या केडरमध्ये ऍटलिस्ट 20 वर्ष तिथे सर्व्हिस करणं आवश्यक आहे. मग तुम्हाला डेप्युटेशनवर दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये गेलात तरी तुम्हाला तिथे परमनंट ठेवता येणार नाही. परंतु आता कसं आहे की आफ्टर 370 रिओकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयडेंटिफाय करतायत की हु आर दी पोटेन्शियल ब्युरोक्रॅट्स ओव्हर देअर, की कोण लोक आहेत पोटेन्शियल जे तिथे स्वतःचं बेस्ट देऊ शकतील, त्या सिच्युएशनला चांगलं करू शकतील. सो दे ब्रॉट बेस्ट ऑफ बेस्ट IAS ओव्हर देअर, best of best IPS over there, best of best revenue officials over there, best of best army personals over there, best of best paramilitary servants over there, to contain the situation, to boost the economy, to boost the area, है ना, to contain the security scenario over there. तर यामुळे काय होतंय की केंद्रशासित गव्हर्नमेंटचे जे अधिकार आहेत त्या प्रदेशावर हे वाढले आणि नाऊ दे कॅन मॅनेज द डेव्हलपमेंट अकॉर्डिंग टू देअर बिल. पहिल्यांदा हे होऊ शकायचं नाही. दॅट इज नटशेल व्ह्यू ऑफ दी आर्टिकल 370 ओव्हर देअर. यामध्ये जे स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. याला सोडून जर तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही सांगा. आणि जर अजून कुठल्या डायमेन्शनवर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल लीगल डायमेन्शन्स ऑफ आर्टिकल 370 रिवोकेशन or the security scenario in the POK, Pakistan occupied Kashmir or Siachen or the adjacent state, किंवा मग बॉर्डर रिलेटेड काय इश्यूज आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असतील तर ते सुद्धा सांगा. ऍक्च्युअली काय की 370 इज व्हेरी वास्ट कन्सेप्ट इट सेल्फ, अँड दी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आर द टेररिझम इन काश्मीर, दॅट इज द सब्जेक्ट ऑफ रिसर्च इट सेल्फ. म्हणजे या सब्जेक्टवर ओव्हरऑल इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये आजच्या घडीला मोर दॅन 15,000-20,000 पर्सनल आर मेकिंग रिसर्च ऑन दिस पेपर. तर हा फार जास्त वास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण जर बोलत राहिलो तर फक्त मी एक पॉईंट, फक्त बॉर्डर सिक्युरिटीचा पॉईंट जरी मी घेतला, इट विल टेक नियरली 1.5 hour, जो आपल्याला कव्हर करायला लागेल की बॉर्डर काय आहे, कशी डेव्हलप झाली, व्हॉट आर द टेक्नॉलॉजिकल चेंजेस ओव्हर देअर, व्हॉट इज द फेन्सिंग ओव्हर देअर, फेन्सिंग कशी वाढली, त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ BSF ओव्हर देअर, आफ्टर दॅट व्हॉट वॉज दी LOC ओव्हर देअर, इंटरनॅशनल बॉर्डर काय आहे, किंवा रेड क्लिफने काय प्रपोज केलं होतं इन दॅट स्पेट. तर आता तुम्हाला जे काही डाऊट्स असतील या पूर्ण विषयावर ते मला तुम्ही सांगा, सो दॅट आपण ते सॉल्व्ह करू. पाकिस्तानी नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये काही जमिनीच्या संदर्भात विशेष काही अधिकार परत एकदा प्रश्न रिपीट करा. सर प्रश्न होता आपल्यासाठी, पाकिस्तानी नागरिकांना जम्मू काश्मीर मध्ये जमिनीच्या संदर्भातले काही विशेष अधिकार होते का? नाही. हा, येस. आता मी तुम्हाला हे सांगतो, हे एकदम चांगला प्रश्न आहे. माझा सांगणं थोडा राहून गेला. जेव्हा आपण म्हणत होतो ना की आर्टिकल 35A, आय एक्सप्लेन यू, आर्टिकल 35A वॉज एनलिस्टेड अंडर आर्टिकल 370, आणि मी त्यामध्ये सांगितलं होतं की आर्टिकल 35A मध्ये 3 क्लॉज होते. मी माझ्या PPT मध्ये 3 क्लॉज त्याच्यामध्ये दिले होते की एखादा व्यक्ती जर 10 वर्षासाठी तिथे राहिला असेल तर तो परमनंट रेसिडेंट होऊन जाईल. कसं व्हायचं, ISIचा एक प्लॉट होता, दॅट वॉज बस्टेड, अँड हा एकदम प्रूफ आहे प्लॅन. बऱ्याच वेळेस तुम्ही कुठे वाचलेला असेल तर तो तुम्हाला मिळून जाईल. ISI काय करायची की जे ट्रेंड पर्सन्स आहेत, जे ट्रेंड टेररिस्ट आहेत, त्यांची एक बॅक कव्हर स्टोरी बनवायची. बॅक कव्हर म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये एक स्टोरी बनवायची, आणि त्यांना ते एजंट्स म्हणून पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मधून ती काश्मीरमध्ये पाठवायची. काश्मीरमध्ये येऊन ते लोक तिथे बसायचे, ते लग्न करायचे, सगळं काही करायचे, आणि मग ते तिथून सगळ्या ऍक्टिव्हिटीज रन करायचे. तिथून ते टेररिस्टला सपोर्ट करायचे,
तिथून ते पूर्ण सोर्स आणि पूर्ण इन्फॉर्मेशन ISI ला द्यायचे, पाकिस्तान आर्मीला द्यायचे. तर ज्यावेळेस असे लोक जे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मधून ट्रेंड होऊन काश्मीरमध्ये यायचे आणि मग तिथे ते स्वतः लग्न करायचे, तिथेच ते बसून जायचे, वहां पे बस गए वो लोग अँड दे वर अक्वायरिंग द प्रॉपर्टी. तर याच्यावर कुठल्याच प्रकारचं कंट्रोल नव्हतं, याच्यावर कुठल्याच प्रकारचं कंट्रोल नव्हतं. आणि हा डिस्क्रिशनरी राईट होता स्टेटचा. जे काही असे व्यक्ती आलेले असतील तर त्यांना परमनंट सिटिझनशिप सॉरी त्यांना परमनंट रेसिडेन्स, त्यांचं रेसिडेन्स मिळून जायचं, त्यांना रेसिडेन्शिप मिळून जायची आणि ते तिथेच थांबायचे. ते नंतर मग 15-16 वर्षानंतर कुठला तरी एका एन्काउंटर मध्ये समजायचं की यार हा व्यक्ती सिम्पथायझर होता आणि हा मूळचा इथला नव्हताच, हा 10-15 वर्षापूर्वी बॉर्डर क्रॉस करून इथे आला होता, मग त्याची प्रोजनी इथे झाली आणि मग त्याची फॅमिली इथे झाली. तर त्यांना त्यावेळेस स्पेशल राईट्स होते. दे वर एबल टू परचेस द लँड, दे वर एबल टू मॅरी गर्ल. पण ते स्वतःहून असे नाही सांगायचे ना की आम्ही पाकिस्तान किंवा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मधून आहोत. नाही. कसं आहे, आता जर तुम्ही कन्सिडर केलं तर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, ज्याला आपण, मी पुन्हा एकदा वाटल्यास तुम्हाला जर गरज असेल तर मी पुन्हा एकदा स्लाइड ऑन करतो, त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आय वॉज शोईंग यू द ग्रीन पोर्शन इन दॅट मॅप इन फर्स्ट स्लाइड दॅट वॉज अ पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. तिथे फेन्सिंग आहे, तिथे सुद्धा दॅट इज दी लिगली ऍक्सेप्टेड बाउंड्री. तर आता त्या बाउंड्री मधून जर कोणी ट्रेसपास करत असेल किंवा येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आता गुन्हेगारच समजला जाईल. पण 70s 60s मध्ये 80s मध्ये लोक यायचे आणि तिथे राहायचे आणि तिथे राहून त्यांनी तिथली रेसिडेन्शिप घेतलेली आहे, तिथे त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा अक्वायर केलेली आहे. आता ते सध्या बंद झालेलं आहे. आता तसं नाहीये. आता दे डोंट हॅव एनी राईट्स की तिथे इथे येतील आणि मग काश्मीरमध्ये थांबतील आणि मग पुन्हा ते तिथे प्रॉपर्टी वगैरे विकत घेतील, असं नाहीये. आता जे आपले राईट्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी खरेदी करू शकता, तुम्ही कर्नाटकामध्ये पण प्रॉपर्टी खरेदी करू शकता, तशाच प्रकारे तुम्ही आता काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. सो देर आर नॉट स्पेशल राईट्स फॉर दी पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. तिथल्या लोकांना नाही. वाय? लेट्स अंडरस्टँड इट इन व्हेरी टेक्निकल टर्म्स की ज्या वेळेस 1947 मध्ये युद्ध झालं होतं तर त्यावेळेस जी आपली बाउंड्री आहे, यू कॅन सी या मॅप मध्ये सांगितलं. ओके, हा जम्मू अँड काश्मीरची वरची बाउंड्री आहे. ओके, पण हा जो क्राऊन आहे, हा क्राऊन इंडियाकडे नाहीये. आता तुम्हाला जर वाटलं तर मी पीपीटी मध्ये पुन्हा एकदा दाखवतो. हा क्राऊन आता इंडियाकडे नाहीये. तर त्याचा खूप सारा पोर्शन पाकिस्तानने ऑक्युपाय केलेला आहे, कारण युद्ध झालं होतं तर दोन्ही सैन्य एकमेकांसमोर आलं होतं. तर ज्या जागेमध्ये पाकिस्तान आर्मी येऊन थांबली होती आणि ज्या जागेमध्ये इंडियन आर्मी येऊन थांबली होती, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने सांगितलं की तुम्ही स्टेटस को घ्या, आता तुम्ही जिथे आहात तुम्ही तिथेच थांबा आणि तिथून तुम्ही काय करा तर युद्ध विरामचा रिझोल्युशन पास करा. मग तिथे 1947-48 ला युद्धविराम झाला आणि मग ती जागा ज्यांच्याकडे होती ते त्याच्याकडेच राहून गेली. म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर कासाठी म्हणतो, कारण ती काश्मीरमध्ये पाकिस्तानची आर्मी आली होती 1947-48 पर्यंत, ती त्यांच्याकडेच राहिली. मग तिथले सिटीजन आपले सिटीजन नाही येतात, एकदम क्लिअरली आहे. तिथले सिटीजन पाकिस्तान ऍडमिनिस्ट्रेड काश्मीरमध्ये येणार, त्यांची वेगळी तिथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, त्यांचं वेगळं तिथे सरकार बसतं. म्हणजे पाकिस्तानला सोडून सुद्धा एक वेगळं शासन पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, दॅट इज दे कॉल्ड इट ॲज आझाद काश्मीर. ते त्याला आझाद काश्मीर म्हणतात पाकिस्तानकडून. ओके, आपण त्याला पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर म्हणतो, पण ते लोक त्याला आझाद काश्मीर म्हणतात. तर त्या लोकांना आता काही वेगळे राईट्स नाहीयेत. ओके, अजून काही प्रश्न आहे का? आय होप आय सॉल्व्ह युअर डाऊट. याला सोडून अजून काही डाऊट असेल तर मला सांगा. आर्टिकल 370 सारखे अजून काही चेंजेस करतील का ऍज अ इंडियन किंवा ऍज अ सोल्जर म्हणून? सर मला प्रश्न ऐकायला आला नाही. हॅलो, आवाज येतो का सर? हा येतोय सर. ऍज अ इंडियन किंवा ऍज अ सोल्जर म्हणून आर्टिकल 370 सारखे अजून काही चेंजेस आहे का जे आपल्याला करता येतील किंवा करायला पाहिजे? कसं आहे माहित आहे का, वी आर नाही, प्रश्न चांगला आहे, पण एक लक्षात घ्या की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अवेलेबल अँड ऍप्लिकेबल फॉर होल इंडिया, फॉर पॅन इंडिया, फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पहिल्यापासून पण लागू होतं, असं नव्हतं की पहिल्यापासून लागू नव्हतं. एक गोष्ट अजून टेक्निकली क्लिअर करतो. वेन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज अडॉप्टेड ऑन
November 14, 1949, and when it was commenced on 26 Jan 1950, तर त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पूर्ण भारतासाठी लागू झालं होतं. आता त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आर्टिकल 370 होतं भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की भारतीय संविधानामध्ये जो भाग 1 आहे, ज्या भाग 1 मध्ये कलम 1 ते कलम 4 असे 4 कलम आहेत, आणि 370 हे 2च कलम फक्त जम्मू अँड काश्मीरसाठी लागू असतील असं लिहिलं होतं. ओके, आता बाकीचे कलम लागू नसतील असं क्लिअर कट त्याच्यामध्ये लिहिलं होतं. आता हे लक्षात घ्या की भाग 1 मध्ये असं लिहिलेलं आहे, आर्टिकल 1 सेज दॅट इंडिया शॉल बी द युनियन ऑफ द स्टेट्स. युनियन ऑफ द स्टेट म्हणजे काय, तर भारत हा राज्यांचा संघ असेल. मग आता काश्मीर सुद्धा भारताचा एक पार्ट होता, म्हणजे दॅट वॉज नॉन सेपरेबल पार्ट, कधीच तो वेगळा होऊ शकणार नव्हता. पण काश्मीरची जी ऑटोनॉमी आहे, काश्मीरचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, त्यांचं जे अंतर्गत कारभार चालवण्याचा जो वे आहे, तो वे भारताकडे नव्हता. भारताकडे म्हणजे केंद्र शासनाकडे नव्हता, हे लक्षात घ्या, केंद्र शासनाकडे नव्हता. आपण जेव्हा म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, देन हु इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे लक्षात घ्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे काय, की जे आता प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, प्रेसिडेंट, अलॉंग विथ दी ऑल ब्युरोक्रॅट्स, अलॉंग विथ दी ऑल मिनिस्टर्स, दे आर रनिंग द कंट्री ऑन द बिहाफ ऑफ अस. का, कारण डेमोक्रेसीमध्ये पॉवर एका पोस्टला नाहीये, पॉवर नेत्यांना नाहीये. वी आर द पीपल हु गिव्ह देम अ पॉवर. ओके, तर ही सॉव्हरेनिटी आपण दिलेली आहे त्यांना, त्यामुळे ते ऑन आर बिहाफ दे आर टेकिंग द डिसिजन. ओके, मग ज्यावेळेस आपण एका केंद्र सरकारला निवडून देतो आणि मग ती केंद्र सरकारच जर जम्मू काश्मीरमध्ये कायदे करू शकत नसेल, ती केंद्र सरकारच जर जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी चांगले निर्णय घेऊ शकत नसेल, मग त्या आर्टिकलचं काय करणार. मग हे 370 आर्टिकल यासाठी होतं की जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारचे निर्णय लागू होतील की नाही हे जम्मू काश्मीरची विधानसभा ठरवायची. याला सोडून आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक आर्टिकल आहे, बट दॅट इज म्हणजे दॅट इज पॉइंट ऑफ कंटेन्शन. देर इज सम आर्टिकल दॅट इज कॉल्ड आर्टिकल 35 in constitution. Okay, but that is against the democracy, so I would not suggest की ते म्हणजे फक्त आणि फक्त I am also soldier, I am also the member of paramilitary force, but I would not suggest that article should be implemented. कारण जर तुम्ही आर्टिकल 35 आणि त्याचे सब क्लॉज जर वाचले तर त्यामध्ये एक क्लॉज येईल मार्शल रूल, एक क्लॉज आहे त्याच्यामध्ये. ओके, विच वी इनहेरिटेड फ्रॉम दी ब्रिटन्स पार्लमेंट. तर दॅट इज नॉट इन फेवर ऑफ डेमोक्रेसी. ते फक्त आणि फक्त भारतामध्ये जर डेमोक्रॅटिक सेटअप जर खूप जास्त खराब झाला असेल किंवा डेमोक्रॅटिक सेटअप जर व्हॅनिश होण्याच्या मार्गावर, संपण्याच्या मार्गावर जर आलेला असेल, तरच ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये त्याचा यूज करता येऊ शकतो, हे त्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे 35 आणि त्याच्या सब क्लॉजेस मध्ये. बरं, ते कसं करायचं हे पण सांगितलेलं नाहीये. ओके, त्याला ब्रिटनमध्ये कॉमन लॉ म्हणायचे, तर त्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सरळ सरळ असं लिहिलेलं नाहीये, मार्शल रूल असं लिहिलेलं नाहीये. बट मोस्ट ऑफ जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी वाचलेली आहे, ज्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिट केलेली आहे, ते लोक त्या आर्टिकलला रूल, मार्शल रूल असं म्हणतात, म्हणजे इम्पोज करणे. ते आर्टिकल एक्झिस्ट मध्ये येऊ नये. का येऊ नये, कारण ते आर्टिकल तेव्हाच एक्झिस्ट मध्ये येईल ज्यावेळेस तुमचे द 3 पिलर ऑफ गव्हर्नमेंट, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर, की तुमची कायदे करण्याची विधानसभा किंवा संसद, त्याचे ऑर्डर्स देण्याची एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ, आणि तुमची न्यायव्यवस्था, हे तिन्ही जर एकदम व्हॅनिश झाले असतील तरच ते आर्टिकल येऊ शकतं. जनरली असं होणार नाही कधी भारतामध्ये, ते आर्टिकल नाही येऊ शकणार तसं. अदरवाईज मी पुन्हा एकदा सांगतो की 370 ज्यावेळेस एक्झिस्टिंग मध्ये होतं त्यावेळेस सुद्धा पॅरामिलिटरी फोर्सेसला पॉवर्स होत्या. हे तुम्ही लक्षात घ्या की पोलीस हा स्टेट सब्जेक्ट असतो. तर ज्यावेळेस आपण म्हणतो ना की महाराष्ट्र पोलीस, किंवा ज्यावेळेस आपण म्हणतो ना की जम्मू काश्मीर पोलीस, तर पोलीस इज अ स्टेट सब्जेक्ट. आता स्टेट सब्जेक्ट म्हणजे कसं असतं की आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची पोलीस, तर महाराष्ट्र पोलीसला ज्या काही पॉवर्स आहेत, दॅट पॉवर्स आर अंडर दी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली.
त्यांना किती पॉवर्स मिळायला पाहिजे, कशा पॉवर्स मिळायला पाहिजे, कुठल्या कायदे करून पॉवर्स देण्यात यायला पाहिजे, ती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ठरवेल. ओके, कारण ती पोलीस हा सब्जेक्ट जो आहे हा स्टेटचा सब्जेक्ट आहे, म्हणजे राज्य सूचीतील सब्जेक्ट आहे, तो संघ सूचीचा सब्जेक्ट नाही. संघ सूचीचा सब्जेक्ट कुठला आहे की भारताचं संरक्षण, द डिफेन्स ऑफ इंडिया. पण डिफेन्स ऑफ इंडिया म्हणजे काय की भारताच्या संरक्षणासाठी जेवढ्या फोर्सेस आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत किंवा डिफेन्स आहेत, त्यांना कुठले अधिकार द्यायचे ते केंद्र शासन ठरवणार. दॅट इज अ व्हेरी ब्युटी लाईज इन द फेडरलिझम, की राज्यांना पण स्वतःचे अधिकार आहेत आणि केंद्राला पण स्वतःचे अधिकार आहेत. परंतु काय होतं की राज्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा पोलिसांना अधिकार ज्यावेळेस देतो, तेव्हा तिथे पॉलिटिकल विल कुठेतरी इंटरफर करते. केंद्राचं तसं नसतं. केंद्राचा फक्त एकच मोटो असतो की देशाला वाचवणे, की डिफेन्स ऑफ इंडिया, दॅट्स इट. वी ओनली वॉन्ट अ सिक्युरिटी. बाकी जे काही पॉलिटिकल विलिंगनेस असतील किंवा पॉलिटिकल गेम असतील ते काय सगळं इंटरनली चालतं. पण ज्यावेळेस एखाद्या देशावर संरक्षणाचं म्हणजे जब मतलब खतरे के बादल मंड रहा है तो तब देश को बचाना ही इम्पॉर्टंट रहता है. तर त्यामुळे मग ऑटोनॉमी पहिले पण होती, पॅरामिलिटरी फोर्सेसला ऑटोनॉमी होती, जरी जे&के पोलिसला ऑटोनॉमी नसेल 370च्या अगोदर, तर त्यावेळेस पॅरामिलिटरी सर्व्हिसेस, आर्मी, IB या सगळ्यांना ऑटोनॉमी होती. आणि ते लिखित आहे, म्हणजे इन द रूल 1976 व्हॉट आर द रूल्स अँड व्हॉट आर द प्रिव्हिलेजेस, व्हॉट आर द पॉवर्स टू द आर्म्ड फोर्सेस, दॅट हॅज बीन मेन्शन्ड इन दॅट. परंतु सिव्हिल पोलिसला तेवढी पॉवर नव्हती. ज्यावेळेस ते 370 हटवलं गेलं आणि युनियन टेरिटरी झाली. युनियन टेरिटरी झाल्यामुळे काय झालं की नाव the agenda, the responsibility of maintaining the law and order situation that lies with the central government. आणि ज्यावेळेस लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हँडल करण्याची जिम्मेदारी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते, त्यावेळेस पोलिसांना फुल ऑथॉरिटी असते. मग त्यावेळेस दॅट इज ती दुधारी तलवार असते. यू नीड टू चेक इट की त्याचा मिसयूज पण होऊ नये, हो ना. तर याला सोडून 370ला सोडून असं दुसरं कुठलं आर्टिकल आता लावायची गरज, म्हणजे आता इम्प्लिमेंट करण्याची गरज नाही, ज्याच्यासाठी काश्मीरमध्ये पोलीस पर्सनल्सला किंवा आर्मीला अजून जास्त पॉवर पाहिजे. आता जेवढा पॉवर आहेत ना, दॅट इज मोर दॅन इनफ. तेवढा पॉवर एका डेमोक्रेसीमध्ये, कारण याच्यापेक्षा जास्त जर पॉवर दिलात ना कुठला पण तुम्ही एखाद्या ऑथॉरिटीला, विचेवर इज ऑथॉरिटी, जर ती ब्युरोक्रॅट असतील किंवा पोलिसिंग असेल, ज्यावेळेस एकदम फुल ऑथॉरिटी जिथं असते ना, तेव्हा तिथे डेमोक्रेसी कुठेतरी धोक्यामध्ये येते, तिथं ते ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंटकडे आपण जातो. त्यामुळे वी नीड टू गो हँड इन हँड. आपल्याला कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज हे सगळं काही सोबत घ्यायचंय. आणि आर मोटो इज नॉट टू न्यूट्रलाइज एव्हरी पर्सन. Our motto is that ki whoever is a terrorist, whoever is a supporter of a terrorist activities, we need to neutralize them. त्यामुळे कॉमन पीपलला आपल्याला हे करायचं नाही, न्यूट्रलाइज करायचं नाही. सो टुडेज सेटअप इज बेस्ट सेटअप. वी नीड नॉट टू इम्प्लिमेंट अनदर एनी हिडन आर्टिकल फॉर द बेटरमेंट ऑफ द फोर्सेस. टुडेज सिच्युएशन इज बेस्ट. सर प्रश्न विचारू शकतो का? येस प्लीज सर, विचारा. सर 370 कलम ज्यावेळेस वगळण्यात आलं आणि पूर्ण देशभरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं, तसं काश्मीरमध्ये काही आनंदाचं वातावरण निर्माण होऊन तिथली जी सध्याची निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये परवा जी निवडणूक झाली, अर्थात निवडणूक आणि हा वेगळा विषय असू शकतो, पण तिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार न येण्याचे काय कारण असू शकतात? 370 मुळे आलं नाही तर अजून काय वेगळे कारण आहे? थोडासा राजकीय प्रश्न आहे, तुम्ही सर्व्हिसेस मध्ये असल्यामुळे देऊ शकाल की नाही शंका आहे. ऍक्च्युली मी असं सर तुम्हाला पूर्ण उत्तर देऊ शकतो. सॉरी फॉर दॅट. ऍक्च्युली मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की मला ऍक्च्युली इन प्रेझेन्स मध्येच लेक्चर द्यायला यायचं होतं, कारण खूप काही गोष्टी अशा असतात ज्या मी ऑनलाईन नाही बोलू शकत, बट ऍज अ इंटरनल, ऍज अ इनसाइट मी सांगू शकत होतो. बट डिप्लोमॅटिकली आय कॅन आन्सर इट. मी हे सांगू शकेल की हे लक्षात घ्या की ज्यावेळेस 370 आर्टिकल हटवण्यात आलं इन 2019, तो प्रथम दर्शनी ते लोकांसाठी धक्का होता, म्हणजे काश्मीरच्या लोकांसाठी तो रिअली धक्का होता. अँड हे कसं असतं सर, लक्षात घ्या की दिस इज दी मीडिया ड्रिव्हन वर्ल्ड. जे काही आज न्यूजवर दिसतं, आणि जर मी असं म्हटलं की एखादा व्यक्ती रॉंग आहे, एखादा व्यक्ती रॉंग आहे, आणि तर तुम्ही ते 10 दिवस कंटिन्यूस ते तुमच्या टीव्हीवर दाखवताय की दिस इज रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. तो जो नॉर्मल सिटीजन असतो, ज्याला टेक्निकॅलिटी माहिती नसते, ज्याला अगोदरची पार्श्वभूमी माहिती नसते किंवा ज्याला बॅकग्राऊंड माहिती नसतं, त्याला पण ते रॉंग वाटायला लागतं.
फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा मी बिहारचा रहिवासी आहे, मला काश्मीरचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड माहिती नव्हतं, हिस्टॉरिकल लिगसी माहिती नव्हती, काहीच माहिती नव्हती, आणि मला जर फक्त टीव्हीवर हे दाखवण्यात आलं की नाही 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 ये देश खतरे में है, देश खतरे में, तर मला तर वाटायला लागेल की यार सच में खतरे में है क्या. दॅट इज द सायकोलॉजिकल पार्ट. परंतु 2019च्या नंतर लगेच 2020-21 मध्ये ज्या वेळेस सिच्युएशन, आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवण्यात आलं, त्यावेळेस एक स्पेशल नोटिफिकेशन जारी करण्यात आलं की जी ऑनगोईंग अमरनाथ यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये जेवढे काही यात्रेकरू आहेत ते लगेच तिथून वापस जा, आणि जेवढे काही टुरिस्ट आहेत त्यांना लगेच काश्मीर सोडायचं सांगण्यात आलं. का? कारण बॅकग्राऊंड मध्ये असं वाटत होतं की 370 आर्टिकल जेव्हा रिमूव्ह केलं तर त्यावेळेस ISI किंवा टेररिस्ट असा प्लॅन करू शकतील की जे खूप मोठा अटॅक वगैरे तिथे होऊ शकेल, आणि दॅट वॉज अँटिसिपेटेड. कारण का, ही जी गोष्ट आहे की रिमूव्हल ऑफ आर्टिकल 370 याला कॉमन लोक तर अपोज करणार नव्हते, बट अगेन आय एम स्टेटिंग दॅट नॉन ऍक्टर स्टेट, दॅट इज ISI आणि पाकिस्तान आर्मी, त्यांना यांच्याविषयी खूप जास्त ग्रज होते, बिकॉज दे आर हॅव्हिंग सम फ्रीडम बिकॉज ऑफ आर्टिकल 370. आता दिस इज समवॉट गोज बियॉन्ड दी कॉन्फिडेन्शियलिटी, बट हे आहे की 2019च्या अगोदर ISI आणि पाकिस्तान आर्मी त्यांचं नेक्सस खूप चांगलं होतं, खूप जास्त चांगलं होतं. आता प्रश्न राहिला की लोकांना कसं वाटतं, तर पीपल आर व्हेरी हॅपी. मतलब तुम्ही जर काश्मीरमध्ये कधी आलात, तुम्ही नॉर्मल लोकांशी संवाद साधलात, तर दी लेवल ऑफ डेव्हलपमेंट दे हॅव अचीव्ड, दॅट इज व्हेरी ट्रू. एक इन्स्टन्स मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासारख्या सिटीमध्ये, नांदेडमधल्या सिटीमध्ये जर पर डे एक वाहन चालक एखादी टॅक्सी जर आपण बुक केली आणि जर तो पर डे समजा 1800 रुपये किंवा 2000 रुपये घेत असेल, तर काश्मीरमध्ये तो रेट आज 3,500-4,000 रुपये. म्हणजे यू कॅन सी द लेवल ऑफ अर्निंग, लेवल ऑफ अमाऊंट दे आर अर्निंग. अजून एक गोष्ट सांगतो की जर महाराष्ट्रामध्ये जो डेली वेजेस आहे ते जर 500-600 रुपये असतील, तर काश्मीरमध्ये डेली वेजेस 900-950 रुपये आहे. तो काश्मीरमध्ये जो एक माणूस म्हणजे एखादा मिस्त्री आहे आणि तो जर घर बांधतोय, तर तो पर दिवसाचे 1100-1200 रुपये घेतोय. सो दिस इज द लेवल ऑफ अर्निंग द पीपल आर हॅव्हिंग ओव्हर देअर. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये केरळ आणि काश्मीर हे एका लेवलला स्टूड करतात, एका लेवलला आहेत, जे डेली वेजेस मध्ये, म्हणजे डेली वेजेस लोकांचं एवढं जास्त आहे. सो पीपल आर अर्निंग, दे आर हॅव्हिंग गुड अर्निंग ओव्हर देअर, दे आर हॅव्हिंग व्हेरी लॅविश लाईफस्टाईल. तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल की लोक खाण्यापिण्यामध्ये खूप जास्त चंगळ आहेत, ते खूप चांगले कपडे घालतात, आणि देअर सोसायटी इज सो मच मॉडर्न. म्हणजे तुम्ही जर तिथे गेलात तर त्या स्टुडंटचे जे वेश आहेत, परिवेश आहेत, परिधान जे वस्त्र घालतात ते मॉडर्न आहेत. आपले स्टुडंट आजही फॉर एक्झाम्पल जे ट्रॅडिशनल कपडे घालत असतील, तर ते वर्ल्ड अजून थोडं मॉडर्नायझेशन कडे गेलेलं आहे. म्हणजे त्या स्टुडंट लाईफ, आय एम पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट स्टुडंट लाईफ. सो पीपल आर हॅपी, दॅट इज फर्स्ट आन्सर. सेकंड इज द रोल ऑफ BJP. आता याच्यामध्ये कसं आहे की हे नेहमी लक्षात घ्या की जो चेसचा गेम जो असतो ना, त्यामध्ये म्हणजे मी इनडायरेक्टली आन्सर देतोय, बाकी तुम्हाला 2-4 वर्षात समजून जाईल. चेसचा जो गेम असतो ना, त्यामध्ये काही वेळा हे दाखवण्यात येतं की हत्ती मारले गेले किंवा उंट मारले गेले किंवा घोडे मारले गेले. का? कारण राजाला समोर 2-4 वर्षामध्ये किंवा दुसऱ्या 2-4 स्टेपमध्ये जिंकायचं असतं. आपल्याला आता जे दिसतंय की शेअर पर्सेंटेज कमी किंवा वोट पर्सेंटेज कमी झाला किंवा मग एवढ्या म्हणजे सीट्स पडल्या किंवा एवढ्या सीट आल्या किंवा यांचं सरकार आलं नाही, हे असं नसतं. बॅकग्राऊंड मध्ये एक दुसरी स्टोरी असते जी लोकांना 3-4 वर्षानंतर समजत जाते, आणि हे ट्रू आहे. 2019 मध्ये 5 ऑगस्टला ज्यावेळेस रेझोल्युशन पास झालं की आर्टिकल 370 रिमूव्ह झालं, तर त्याची पूर्ण प्लॅनिंग ही 4 वर्षापासून चालू होती. सो इट विल टेक टाइम. तुम्हाला हे जे आन्सर होतं की एखाद्या पर्टिक्युलर पार्टीचा जो वोट शेअर कमी आहे किंवा ती तिथं का येत नाहीये, त्याचं रिझन तुम्हाला 2-3 वर्षामध्ये मिळून जाईल, आणि आता जी पॉलिटिकल सिच्युएशन जी आहे ती तुम्हाला तशी दिसणार नाही पुन्हा 3-4 वर्षामध्ये, सर्टनली. सर, तुमचं लोड कमी झालं का? 370 येस 370 हटल्यामुळे काय झालं, मी जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आय एम नॉट अफ्रेड ऑफ अ बुलेट. हे लक्षात घ्या की जो एखादा ट्रेंड पर्सन आहे, जो आर्मीचा जो ट्रेंड पर्सन आहे, ही इज नॉट अफ्रेड ऑफ अ बुलेट. कारण माहिती आहे की आम्हाला ते ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं, वी हॅव बीन हॅबिच्युएटेड, वी हॅव बीन ट्रेन्ड टू डील विथ द नक्सल मेनॉस ऑफ द टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहे ना, ते एन्काउंटर वगैरे हे सगळं आम्हाला मान्य आहे. परंतु काय आहे की ज्यावेळेस तुमच्यावर स्टोन पेल्टिंग होते,
तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की बुलेट प्रूफ व्हेकल जे असतं, ठीक आहे, हे थोडं कॉन्फिडेन्शियल होऊन जाईल, ठीक आहे. हे लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादा एन्काउंटर होतो आणि ज्यावेळेस तुमच्यावर बुलेट्स डागल्या जातात, म्हणजे गोळ्या तुमच्यावर चालवल्या जातात, सो यू आर हॅव्हिंग ऑल दी प्रिकॉशन्स टू सेव्ह युअर सेल्फ. बुलेट प्रूफ व्हेकल आहे, बुलेट प्रूफ जॅकेट आहे, बुलेट प्रूफ वेस्ट आहे, एव्हरीथिंग इज देअर. यू आर हॅव्हिंग अ गुड वेपन, तुमच्याकडे AK-47 आहे, CGRL आहे, यू कॅन बंबार्ड लार्ज अमाऊंट ऑफ बुलेट्स ॲट देम, ओके. परंतु ज्यावेळेस तुमच्यावर दगड मारला जातात लोकांकडून किंवा गोटे मारला जातात, हा ना, पत्थरबाजी होते, स्टोन पेल्टिंग होते, तर त्यावेळेस तुम्ही सिटीजनवर बुलेट चालूच शकणार नाही सर. कारण हा एक असा प्रोफेशन आहे की तुम्ही चांगलं काम केल्याच्या नंतर कदाचित तुम्हाला रिवॉर्ड मिळणार नाही, पण तुमच्याकडून एक चूक जरी झाली तर तुम्हाला कोर्ट ऑफ लॉ मध्ये जावं लागेल आणि तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल की तुम्ही गोळी का चालवली, किंवा तुम्ही अश्रुधुराचे नळकांडे का चालवले, किंवा मग तुम्ही स्मोक ग्रेनेड का चालवला, आणि वी आर अँसरेबल टू दॅट. तुम्ही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जिथे कर्फ्यू लागूच झाला नाही, आता स्टोन पेल्टिंग म्हणजे कसं असतं की कर्फ्यू कलेक्टर लागू करतो. एखाद्या ठिकाणी एन्काउंटर झाला, तिथं आम्ही टेररिस्टची बॉडी रिकव्हर करतोय, तर पहिल्यांदा काय व्हायचं, आम्ही टेररिस्टची बॉडी रिकव्हर करून जेव्हा जात होतो तेव्हा लोक आमचा रस्ता अडवायचे आणि लगेच मग एकदम 2 सेकंदामध्ये स्टोन पेल्टिंग चालू व्हायची, एकदम तुफान दगडफेक. आणि अशी दगडफेक जी म्हणजे गाड्याच्या व्हेकलच्या काचांना काचा तुटून जायच्या आणि खूप जोरदार ठिकाणी, म्हणजे डोक्यावर जर मार लागला तर डायरेक्ट कोमामध्ये गेलेले आहेत काही लोक मेंबर्स, काही लोकांची ऑन दी स्पॉट डेथ झालेली आहे. अशा कंडिशन मध्ये आम्ही सिटीजनवर बुलेट्स नाही चालू शकणार. आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मध्ये म्हणजे त्यावेळेस सुद्धा आम्ही स्मोक ग्रेनेड किंवा नळा ते सगळं काही नाही, लाटा सुद्धा चालू शकणार नाही अंटिल अनलेस वी हॅव अ नोटिफिकेशन फॉर इट. ज्यावेळेस कर्फ्यू लागू झालेला असेल त्यावेळेस तो रीतसर चालवता येतो आणि त्यामुळे आमचे हात बांधले होते. आता तसं नाही. आता 370 ज्यावेळेस रिमूव्ह झालेला आहे, एकतर ज्यावेळेस 370 रिमूव्ह झालं तर लोक सेन्सिटाईज झालेले आहेत. एक नवीन कायदा बनवण्यात आला, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की जर आता दगडफेकीमध्ये कुठल्याही मुलाला कोणी इन्व्हॉल्व केलं, 18 वर्षाखालच्या मुलाला जर कोणी इन्व्हॉल्व केलं तर 7 वर्षासाठी त्याला शिक्षा असेल. जर कोणी दगडफेक करताना आढळला असेल तर त्याच्या घरच्या 2 पिढीला कुठला पण जॉब मिळणार नाही. तर लोक आता विचार करायला लागलेत की दगडफेक खरंच रॉंग आहे, वी विल नॉट गेट अ एम्प्लॉयमेंट, वी विल गेट अ पनिशमेंट. हे स्ट्रिंजंट रूल निघाले 370च्या नंतर, ज्यासाठी तिथल्या विधानसभेची आता रॅटिफिकेशनची आवश्यकता नाही, आता संसदेने काही रूल बनवले. मग त्यासाठी ही दगडफेक टळली तर आता एखादा एन्काउंटर झाला आणि तिथे आम्हाला टेररिस्टची बॉडी जर रिकव्हर करायची असेल, आता तिथले लोकल लोक आम्हाला खूप जास्त अपोज करत नाहीत, कारण त्यांना माहित आहे ते रॉंग होतं, ही वॉज डुईंग रॉंग अँड दे आर सपोर्टिंग अस. तर आमचा लोड खूप जास्त कमी झालेला आहे. हा, परहॅप्स येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये जसं मी आता सांगितलं की काही नवीन मॉडस ऑपरेंडी टेररिस्ट अप्लाई करतायत, कारण ते सुद्धा शिकतायत. ये उनके वजूद की लढाई है. आप ये समझ लीजिए की ये जो लढाई है पाकिस्तान की वजूद की लढाई है. आपल्याला जर असं वाटत असेल की नाही टेररिस्ट आता संपून जातं, असं नाहीये. पाकिस्तानचं एक्झिस्टन्स त्याच्यामध्ये आहे. उद्या जर ह्या पूर्णच्या पूर्ण एरिया पूर्ण शांत झाला तर पाकिस्तानचं एक्झिस्टन्स संपून जाईल. त्याच्यामुळे पाकिस्तान कन्सिडर किंवा ISI असं कन्सिडर करते की ये उनकी वजूद की लढाई आहे. त्याच्यामुळे काही ना काही स्कर्मिशेस चालू राहणार आणि हे प्रॉब्लेम्स इंटरनल सिक्युरिटीमध्ये नॉर्मल असतात. एवढा मोठा देश चालवताना जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात इंटरनल सिक्युरिटीचे, 2-4 टेररिस्ट निघाले किंवा 2-4 नक्सल तयार झाले, दिस आर व्हेरी स्मॉल प्रॉब्लेम, कारण देश तर पहा किती मोठा आहे आपला. मग त्यामुळे लोड खूप कमी झालेला आहे सध्या तरी, परंतु येत्या 3-4 वर्षामध्ये जे मॉड्यूस ऑपरेंडी आहे टेररिस्टची ती डेफिनेटली बदलणार, किंवा त्याला सुरुवात पण झालेली आहे बदलण्यासाठी. सो 2026 ऑनवर्ड्स यू विल चेंज अ पॅराडिग्म शिफ्ट इन दॅट. नाही सर, माझा प्रश्न विचारण्याचा उद्देशच एवढा होता. ओके, नो मोर क्वेश्चन्स अलाउड सर. मला असं वाटत होतं की काश्मीरला ड्युटी लागली की लोक घाबरत होते, आता ते घाबरणार नाही. आता नाही, आनंदाने स्वीकारतील ती. येस, आय कॅन प्राऊडली से दॅट काश्मीर पोस्टिंग इज ॲज ऑफ नाउ हनीमून पोस्टिंग. फक्त तुम्हाला थोडं सजग राहायचंय, थोडं तुम्हाला अलर्ट राहायचंय आणि थोडे कुठेही राहावंच लागणार आहे सर. कुठेही राहावं, पण अचानक अटॅक जे होते ते बरेचसे कमी झाले लोकांना. येस, बरेचसे काय 99% कमी झाले, 99%. धन्यवाद. थँक्यू सर. आपल्याकडून आम्हाला सतत या गोष्टी ऐकाव्याशा वाटत होत्या, पण बाकी आपल्या एकूण शेड्यूलची एक थोडीशी मर्यादा घेऊन खरं तर आपल्याला हे प्रश्नोत्तराचं सेशन आपण इथे थांबवत आहोत. आपण या संपूर्ण प्रेझेंटेशन मधून आणि आपल्या चर्चांमधून काश्मीरमध्ये होत असलेल्या एका वास्तव परिस्थितीबद्दल आपण समजावूनच घेतलं, पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे
आपलं आमच्या विद्यापीठाविषयी आणि आमच्याविषयी असलेल्या स्पेशल ॲफिलिएशनमुळे खरं आपण आपला वेळ काढून यात सहभागी झालात यासाठी आम्ही आपले विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपल्या या सत्राला आमच्या विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर विशेष उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो, सर आपण या निमित्तानं कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यावेत. महाजन सरांचा माईक बंद आहे. आदरणीय महाजन सर, कृपया आपला माईक चालू करावा. येस. गुड आफ्टरनून. नमस्कार सगळ्यांना. गुड आफ्टरनून सर. एक अतिशय महत्वपूर्ण लेक्चर मला थोडं उशिरा लिंक मिळाली, तर मी महेश तेलंगजी यांचं अतिशय अभ्यासपूर्ण असं लेक्चर मला ऐकता आलं आणि सो इम्प्रेस टू लिसन सच ए नॉलेजेबल लेक्चर बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्स. आणि आपलं सगळ्यांनी पार्टिसिपेशन हे अतिशय उत्कृष्ट दिलं. म्हणजे त्यांचं मांडणी अतिशय सुंदर होती, अभ्यासपूर्ण होती. 370 किलो हटवल्यानंतर तिथली परिस्थिती, सामाजिक, राजकीय, त्या सगळ्याच्यावर एकत्रित झालेला प्रभाव, तिथलं नंतर झालेले बदल, त्यांच्या अनुभवातनं त्याने अतिशय उत्कृष्ट मांडली. मला वाटतं 1-1.5 तास त्यांचं मांडणी झाली. आणि नंतर मी जेव्हापासून त्यांचं लेक्चर मला लिंक मिळाली आणि ऐकलं, तर अतिशय उत्कृष्ट, त्यांची भाषाही छान होती, क्लॅरिटी होती आणि एव्हिडन्सेस त्याने अतिशय बुद्धिसूद पद्धतीने मांडले. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने श्री महेश तेलंगजी, असिस्टंट कमांडंट, त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि अतिशय उत्कृष्ट माहिती आमच्या सभागृहाला, विशेषतः विद्यार्थी वर्गांना दिली. त्याबद्दल आभारही मानतो विद्यापीठाचा प्रगुरू या नात्याने. त्याचबरोबर या कॉन्फरन्सचे संयोजक आहेत आपल्या विद्यापीठाचे, त्यांचे मी विशेष अभिनंदन करेल. अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपण आयोजन केलं आणि अतिशय तज्ज्ञ, त्या क्षेत्राची माहिती असलेले असे तज्ज्ञ व्याख्याते आपण बोलवले आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या येथील भागातील व सर्व पार्टिसिपेंट्सला दिलं. अतिशय महत्त्वपूर्ण योगदान या आमच्या आयोजन समितीने केलं, त्यांचेही मी अभिनंदन करतो. व विशेष मी अभिनंदन आपल्या पार्टिसिपेंट्सचं करतो. मी ऐकत होतो की एवढं उत्कृष्ट तुम्ही इंटरॅक्शन केलं, आपण प्रश्न चांगले विचारले आणि एक्सपर्ट्स असलेले महेश तेलंगजी आणि त्याच दिले. अतिशय उपयुक्त असं सेशन माझ्या मते हे झालेलं आहे. त्याचा फार मोठा प्रभाव, फार मोठा परिणाम, फार मोठा अभ्यासाचे हे माहिती सगळ्यांना मिळाली, याचा नक्कीच चांगला फायदा इथे होईल. या विद्यापीठातील आयोजित केलेल्या सर्व पार्टिसिपेंट्सना आणि इतरांना सुद्धा. ऑनलाईन असल्यामुळे मला असं वाटतं अनेक लोक त्याच्यात जॉईन झालेले आहेत. तर ओव्हरऑल हे उत्कृष्ट सेशन झालं. याच्याबद्दल स्पीकर व आयोजन समिती आणि पार्टिसिपेंट सगळ्यांचे अभिनंदन करून माझे रिमार्क संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, sir, for allowing me to express my views on this particular topic, and thank you so much for allowing me to share this stage online. Thank you so much. Great. Yeah, it was nice experience. Very good. Thank you. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर बी.डी. केंगले सरांना. सर, आपण औपचारिकरित्या आभार व्यक्त करावेत आणि खरं तर ज्या महत्त्वपूर्ण विषयावर महेश तेलंगे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते प्रत्यक्ष जे काम करतात, आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक भाषेत सांगायचं झालं तर वी शुड ट्रूली सॅल्यूट फॉर देअर हिरोशिप. तर जी काही हे काम ह्या सगळ्या फोर्सेसमधून चालतं, त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सॅल्यूट करतो आणि केंगले सरांना विनंती करतो की आपण औपचारिक आभार व्यक्त करावेत. थँक्यू सर. थँक्यू जोशी सर. आजच्या या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी डॉक्टर महेश तेलंगे सर हे जम्मू काश्मीरवरून उपस्थित राहिले. खरं तर सरांना आम्ही रिक्वेस्ट केली होती आणि ते ऑफलाईनच इथं येणार होते, परंतु काही अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना परत जावं लागलं. पण तरीही सरांनी वेळातला वेळ काढला आणि आमच्या इथं ऑनलाईन उपस्थित होते. त्याच्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं आणि शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या सत्रासाठी आमच्या विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर हेही या ठिकाणी आले आणि त्यांनी कन्क्लुडिंग रिमार्क दिला. त्यांचंही मी संकुलाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आजच्या या सत्रासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन
सर्वजण उपस्थित राहिलं. मी सर्वांचं या ठिकाणी शिक्षणशास्त्र संकुल आणि विद्यापीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आजचा हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. ओके.